आजचं दुसरं पुष्प आणि या दुसऱ्या पुष्पासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांचं मी लक्ष्मीनारायण देवस्थान आणि किरणपीठचे यांचे संयुक्त विद्यमाने स्वागत करतो. परिचय काल एकदा विस्तृतपणे करून दिलेलाच आहे वक्त्यांचा. काल आचार्यांचं जे कार्य होतं त्याच्यामध्ये त्यांची असणारी भक्ती, त्यांचं असणारं ज्ञान, त्यांचं असणारं कर्मकांड याच्यावरच थोडस विवेचन चिंतन झालं. आजचा विषय जो आहे तो ईशतत्व म्हणजे परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर या संबंधीचं चिंतन इथे होणार आहे. तर मी वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चिंतनास सुरुवात करा. श्रीराम. मंगलाचरण, त्याच्यानंतर थोडासा जप. सजयते सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिं नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहरधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमः परमकल्याणं, नमः परममङ्गलं, वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेव विघ्नस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरांचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. 13 वेळा श्रीराम जप करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नमो नमः. सगळ्यांना नमस्कार. कालपासून आपण आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने काही विषय मांडण्याचं यावर्षी मी मनामध्ये ठरवलेलं होतं आणि तो दिवस उजाडला आहे. कालपासून सगळ्यांसमोर आजचा हा दुसरा दिवस आहे. काल आपण आचार्य यांची ज्ञान, कर्म आणि भक्ती
किती समृद्ध होती, किती उत्कट होती, याविषयी त्यांच्या जीवनातले छोटे छोटे प्रसंग बघून त्याच्यावरती आपण थोडासा उहापोह किंवा चर्चा आपण थोडीशी केली. आता शंकराचार्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांची पूजा करण्यापेक्षा आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालणं, त्यांनी आपल्याला दिलेल्या साहित्याचा अभ्यास करणं आणि तो अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढा प्रवास करून वैदिक संस्कृतीच्या प्रचाराचा आणि प्रसारासाठी जे काम केलं, तशा प्रकारे आपण अभ्यास करून तो 4 लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे, असा विचार करून पूजा करण्यापेक्षा त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा आणि तुमच्या सगळ्यांसमोर ते साहित्य मांडावं, असा विचार करून हा प्रवचनमालेचा घाट घातलेला आहे. आजचा दुसरा दिवस. शंकर भाष्य हा आजही संस्कृत गद्याचा एक उत्तम नमुना मानला जातो. त्यामुळे दशोपनिषदावरती शंकर भाष्य, शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिले त्याला शंकर भाष्य असं म्हणतात. त्याच्याविषयी आपण आज, उद्या आणि परवा 3 दिवस त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. उपनिषदांच्या शंकर भाष्याविषयी बोलणार आहोत. कारण उपनिषद, वेदांत याच्यावर बोलणारे अनेक वक्ते आहेत. भरपूर खूप आपल्या मतांनी, आपल्या विचारांनी अभ्यास करून अभ्यासपूर्वक मतं मांडणारे खूप जण आहेत. पण शंकर भाष्याचा बेस धरून, शंकराचार्यांनी केलेल्या व्याख्या त्यांचा बेस धरून बोलणारे खूप कमी लोक असतात. आणि आपण घेऊन काय जाणार आहोत इथून, हे महत्वाचं आहे. 3 दिवस आपण जी काही चर्चा करणार आहोत, आज आपण ईशतत्वाविषयी चर्चा करणार आहोत, उद्या केन उपनिषदावरती आणि परवा कठोपनिषदावरती चर्चा करणार आहोत. आपण इथून जाताना घेऊन काय जाणार आहोत, तर हे 3 दिवस म्हणजे कालचा धरला तर 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढे काय, आणखीन काय, अजून काय असेल, अजून काय सांगितलंय, ही आस लागणं अपेक्षित आहे. अजून काहीतरी आपण शंकराचार्यांचं वाचावं, शंकर भाष्य मिळवावं आणि त्याचा अभ्यास करावा, असं अपेक्षित आहे. आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आजचं उपनिषद किंवा आजच्या व्याख्यानमालेच्या बोलावण्यावरती जो काही विषय दिला होता तो होता ईशतत्व, परमात्मा, परमेश्वर, भगवंत जाणून घ्यावा. नक्की देव, कालच्या बोलण्यामध्ये असा विषय आला होता की जर आपल्याला कोणी विचारलं की देव म्हणजे काय किंवा देव कसा आहे, हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला ते सांगता येईल का, अधिकाराने सांगता येईल का? हो, मी वाचलंय, मी अभ्यास केलाय, मी सांगतोय, हे अशा ठिकाणी संदर्भ आहेत, असा परमात्मा आहे. परमात्म्याचं स्वरूप असं आहे, ग्रंथांनी हे सांगितलंय. किती प्रकारे वर्णन केलेलं आहे ब्रह्माचं. आता आज, उद्या आणि परवा 3ही दिवस आपल्याला ब्रह्म, ओंकार, ईशतत्व, देव, परमात्मा, परमेश्वर, सत्य, ओम हे जेव्हा जेव्हा उल्लेख आढळतील त्या वेळेला हे सगळे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात घ्यायचे. ओम म्हटलं तरी सुद्धा परमात्मा आहे, परमात्मा म्हटलं तरी ते ब्रह्मच आहे, ओम हे सुद्धा ब्रह्मच आहे. आपल्या या वरच्या याच्यावर लिहिलेलं आहे ओम एकाक्षर ब्रह्म आहे. त्यामुळे हे जेव्हा जेव्हा उल्लेख येतील, हे सगळं आपलं देवांचं वर्णन आहे, आपल्या भगवंताचं वर्णन आहे, माझ्या रामाचं वर्णन आहे, माझ्या नारायणाचंच वर्णन हे आहे, हेच आपण गृहीत धरायचंय. उपनिषद किंवा याला वेदांत असं म्हटलं जातं. वेदांचे 4 वेद आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. वेदांचे आणखीन त्याच्यामध्ये काही भाग पडतात. प्रकार म्हणण्यापेक्षा सुद्धा भाग पडतात. संहिता, ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद. या क्रमाचा विचार आपण केला तर उपनिषद हा वेदांच्या शेवटी येणारा भाग आहे, म्हणून याला वेदांत असं म्हटलं जातं. आणि वेदांमधलं सार जे आहे तेच ब्राह्मण, अरण्यक आणि उपनिषद यांच्यापर्यंत येतं. प्रत्येकाच्या बौद्धिक स्तरानुसार आणि अभ्यासाच्या रुचीनुसार प्रत्येक जण त्याचा अभ्यास करतो. ज्यांना वेद म्हणता येत आहेत, वेद शिकतायत, ज्यांना आपल्या बुद्धीची कास धरून वेद समजून घेता येत आहेत, ते सरळ वेदांचं अध्ययन करतात. पण ज्यांना मग अरण्यक असेल, ब्राह्मण असेल, उपनिषद असेल, हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकण्यासाठी सगळ्यांचं स्वरूप शेवटी वेद याच्यामध्येच आहे, वेदांमध्येच आहे. आताच आपण आज जे बघणार आहोत त्याचं नाव आहे ईशावास्योपनिषद, म्हणून तिथे मी लिहिलंय ईशतत्व. जी प्रमुख 10 उपनिषद म्हटली जातात. 108 उपनिषद आहेत किंवा 112 उपनिषद आहेत. जर बारीक इतर उपनिषदांचा जर आपण विचार केला तर खूप सारी उपनिषद आहेत. एकेका उपनिषदाचे 2-2 भाग सुद्धा आहेत. पण प्रमुख 10 उपनिषद जर का आपण म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे हे ईशावास्योपनिषद आहे. आता आपण नेहमी ऐकतो किंवा आपण म्हणतो की ज्याला ज्ञानेश्वरीची पहिली ओवी समजली, ज्याला भागवताचा पहिला श्लोक समजला, त्याला सगळं अख्खं जो ग्रंथ आहे, सगळी ज्ञानेश्वरी समजली. ओम नमोची आद्या यांना समजलं, पहिली ओवी ज्यांना समजली. जन्माद्यसे येतोन्वया, आमच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा मी तो श्लोक घेतलेला आहे. ज्याला हा श्लोक समजला त्याला सगळं भागवत समजलं. तसंच दशोपनिषदांमध्ये ईशावास्योपनिषदाचा पहिला श्लोक
ज्यांना समजतो, जे अर्थ लावून त्याचा अर्थ पूर्ण आचरणात आणतात त्यांना 10च्या 10 उपनिषदं समजली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पहिलं उपनिषद जे आहे याच्यामध्ये अनेक संकल्पना आहेत, छोट्या मोठ्या भरपूर संकल्पना आहेत की ज्या आपल्याला उद्या परवा आणि 10 उपनिषदं पूर्ण होण्यापर्यंत आपल्याला त्या पुन्हा पुन्हा लागणार आहेत. अशा अनेक संकल्पनांचं, भरपूरशा संकल्पनांचं स्पष्टीकरण आज आपल्याला बघायचंय या ईशावास्य उपनिषदामध्ये आहे. आता प्रत्येक उपनिषद हे कुठल्या ना कुठल्या तरी वेदाचं उपनिषद असतं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांपैकी उपनिषद हे त्यांच्यामधल्या संहितेमधल्या कुठल्या तरी अध्यायामधनं आलेलं असतं. तसं हे ईशावास्य उपनिषद जे आहे ते आहे शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेचा 40वा अध्याय जो आहे त्याला ईशावास्य उपनिषद म्हणतात. आता उपनिषद हा विषय जो आहे तो आपल्याला अप्राप्य वाटतो, कठीण आहे, आम्हाला समजणार नाही, आपण त्या भानगडीत पडू नये. सांगायला मला थोडंसं वाईट एका क्षणी वाटलं की गेल्या वर्षभरामध्ये दापोलीमध्ये माझा संपर्क आला 2 अध्यात्मातल्या किंवा वक्ते या स्वरूपातले जे आपण पूजनीय मानतो अशा व्यक्तींजवळ, आणि त्यांना जेव्हा सांगितलं की उपनिषदांचा अभ्यास मी करतोय आणि माझ्या मनामध्ये आहे की मला उपनिषद ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे, माझ्या वाडीवरच्या, माझ्या वस्तीवरच्या प्रत्येक माणसाला ते समजेल अशा सोप्या मराठी भाषेमध्ये मला ते सांगायचंय, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही संतचरित्र सांगा, कुठे उपनिषदांच्या मागे पडताय. मी नमस्कार केला त्यांना आणि म्हटलं मी जे ठाणलंय ते मी करणार, जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार, त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्याला ही उपनिषदं अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचे आणि आपल्याला ती समजतात. आज इथून जाताना तुम्हाला नक्की असं वाटेल की उद्याचं काय आहे ते आपण ऐकावं, आणि आजच्या संकल्पना आम्ही इतके दिवस ऐकतोय अध्यात्मातल्या, पण त्या आमच्या स्पष्ट झालेल्या नव्हत्या, त्या स्पष्टही झाल्या आणि उद्यापासून आम्ही त्या आचरणात आणू शकतो. हा विश्वास जर मी तुम्हाला देऊ शकलो तर माझ्या आजच्या बोलण्याचा उपयोग होईल म्हणा, किंवा ते सामर्थ्य रामरायांनी मला द्यावं. नारायणांनी माझ्याकडनं अभ्यास करून घेतलाय, पण आज तो माझ्या मुखावाटे त्यांनी तुमच्या समोर सादर करावा, म्हणून हे मंगलाचरण असतं. मंगलाचरणामध्ये आपण आजपर्यंत केलेला सगळा अभ्यास, आपण केलेली उपासना, प्रामाणिकपणे केलेला अभ्यास हा सगळा देवाच्या चरणाशी, सद्गुरूंच्या चरणाशी ठेवावा. आणि इथे बसल्यावरती जे काही अभ्यास केलेला असेल, एकदा तरी कधीतरी वर्षभरापूर्वी वाचलेलं असेल, ते सुद्धा इथनं उद्धृत होतं. काल त्याच्याविषयी मी बोललोय की शब्दशक्तीचा विकास, वक्तृत्व आणि वाचम धेनु उपासित, कामधेनू आहे वाणी ही कामधेनू आहे, आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट याच्यातनं साध्य होऊ शकते. तर अशा ईशावास्य उपनिषद, प्रत्येक उपनिषदाला शांती मंत्र सांगितलेला आहे. उपनिषदाच्या आधी आणि उपनिषदाच्या शेवटाला हा शांती मंत्र असतो. आता आपण ओम शांती 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 असं म्हणतो, 3 वेळा म्हणतो, प्रत्येक वेळा अनेक वेळा म्हणतो आपण, अनेक प्रसंगांमध्ये, अनेक श्लोकांनंतर आपण शांती 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 म्हणतो. ते का म्हणतो तेही आपण उद्या परवाच्या भागामध्ये बघणार आहोत. 3 वेळाच का, 4 वेळा का नाही शांती मागायची? मुळात शांती मागायची आहे का ओम शांती 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 म्हटल्यावरती शांती सगळीकडे प्रस्थापित होणार आहे? याचा नक्की अर्थ काय आहे याविषयी सुद्धा आपण चर्चा उद्या परवाच्या भागामध्ये करूया. असा शांती मंत्र प्रत्येक उपनिषदाला अत्यंत अर्थपूर्ण आणि त्या उपनिषदाचं सार त्या शांती मंत्रामध्ये येईल अशा प्रकारचा शांती मंत्र सांगितलेला आहे. अनेक शांती मंत्र आपण म्हणतो, उदाहरणार्थ सांगतो, सहनाववतु हा शांती मंत्र आहे, भद्रम कर्णेभी हा शांती मंत्र आहे, स्वस्ति न इंद्रो शांती मंत्र आहे, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हा शांती मंत्र आहे. हा ईशावास्य उपनिषदाचा शांती मंत्र आहे. ईशावास्य उपनिषद ह्याचा अर्थ जवळ बसा आणि समजून घ्या. कोणाच्या जवळ बसा? ज्ञानी माणसांच्या जवळ बसा, सद्गुरूंच्या जवळ बसा. मुळात प्रश्न विचारायला शिका. जोपर्यंत प्रश्न मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आपण कोणाला विचारायला जात नाही, आणि विचारायचं कोणाला हे पण समजायला हवं. काय विचारायचं, कसं विचारायचं, कोणाला विचारायचं हे ज्या वेळेला आपल्याला हळूहळू समजतं, एकदम समजणार नाही ना. 2 वेळा चुकीचे प्रश्न आपण विचारू, पण ते विचारल्याशिवाय 3रा बरोबर प्रश्न योग्य व्यक्तीला विचारायचा आहे. त्यासाठी काय आहे? उपनिषद. जवळ बसा आणि समजून घ्या. पूर्ण उपनिषदांची ही सेंट्रल लाईन आहे म्हणायला हरकत नाही. सेंट्रल लाईन आहे काय? जवळ बसा आणि समजून घ्या. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ठिकाणी उपनिषदकार हे सगळे आपले शास्त्रज्ञ आहेत. साधू म्हटलं ना, ऋषी म्हटलं ना की आपल्याला असं वाटतं अर्धनग्न अवस्था, दाढी केस वाढलेले आणि ऋषी. असं नाही आहे. ते संशोधक होते,
ते संशोधक आहेत, आजही असे ऋषीमुनी आहेत, आजही वाराणसीमध्ये, काशीमध्ये असे अनेक जण आहेत की जे बोलतच नाहीत आणि तोंडातनं शब्द बाहेर पडला तर उपनिषदांविषयीच शब्द बाहेर पडतो. उपनिषदाविषयीच, वेदांताविषयीच बोलतात, नाही तर दुसरं काही बोलत नाहीत, पायात चपला नाहीत आणि दिवसभर फिरत असतात. असे साधू महात्मे आजही आहेत. आणि देवाची कृपा असेल, सद्गुरूंची कृपा झाली तर माझी त्यांच्याशी भेटही काही दिवसांमध्ये होऊ शकेल आणि ती व्हावी, आम्ही वाट बघतोय त्यासाठी. त्यामुळे जवळ बसा आणि समजून घ्या, ही सेंट्रल लाईन आहे प्रत्येक उपनिषदाची, या वेदांताची. पूर्णमदः पूर्णमिदं, परब्रह्म सगळ्या प्रकारे पूर्ण आहे. त्या पूर्णातनं आपण पूर्ण जर का काढून घेतलं तर शिल्लक राहणार, पूर्णच शिल्लक राहणार आहे. साधं किती किती सोपं आहे माहितीये का समजून घ्यायला. गणिताच्या व्याख्या आहेत की नाही, पूर्णांकामधनं पूर्णांक काढून घेतला की राहणारी संख्या ही पूर्णच राहणार आहे, त्याच्यात अपूर्णांकाचा विषयच नाहीये. अशा पद्धतीने जर आपण समजून घेतलं, आता अशा गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत यांचे अर्थ सांगताना, म्हणजे काहीतरी कळतं. ब्रह्म पूर्ण आहे, मग त्या पूर्णातनं पूर्ण काढून घ्यायचं, मग ते पूर्ण अवशिष्ट राहतं. ठीक आहे, 5तनं 3 गेले, 2 राहिले, दोन्ही पूर्णांक संख्या आहे की नाही. इथून या बेसलाईन पासून आपण समजून घेतलं पाहिजे, तर ते समजायला सोपं वाटतं, काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. नाही तर उपनिषद म्हटल्यावरती आपण फिरकत नाही, वेदांत म्हटलं की आम्हाला ते समजत नाही, आमच्या डोक्यावरून जाणार आहे. हा विचार आजपासून मनातून काढून टाका, कारण जेवढं मी समजून घेणार आहे तेवढं निश्चितपणे मी तुम्हाला ऐकवणारच आहे. कुठच्या ना कुठच्या तरी माध्यमातून, कुठे ना कुठेतरी हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण उपनिषदांचा अभ्यास, वेदांताचा अभ्यास हा व्यक्तीला निर्भय बनवतो, व्यक्तीमध्ये तेज भरतो. उपनिषदांचा अभ्यास करणाऱ्या माणसाचा, सोपं सांगणार आहे मी काल ह्या काही संकल्पना स्पष्ट केल्यात, कन्स्ट्रक्टिव्ह माइंडसेट तयार करतो. कन्स्ट्रक्टिव्ह माइंडसेट म्हणजे काय? नवनिर्मितीचं सामर्थ्य. आता हे जे काय कालपासून मी प्रवचनमाला स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन प्रारंभ करून केलंय, हे नवनिर्मितीचं सामर्थ्य आहे ना. गेल्या 2 वर्षापूर्वी मला असं कधी वाटलं नव्हतं की मी या विषयावरती बोलेन, पण ज्या वेळेला अभ्यासाला आपण सुरुवात केली त्यावेळेला कन्स्ट्रक्टिव्ह माइंडसेट, आणि दुसरं म्हणजे चांगल्या विचारांची स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, चांगल्या विचारांचा, ह्या सगळ्या गोष्टी या उपनिषदांच्या अभ्यासातून मिळतात, वेदांताच्या अभ्यासातून मिळतात. कारण काहीतरी मिळत नाही, काहीतरी काय मिळतंय हे कळल्याशिवाय आपण कशाला ऐकू ना. आज माझ्यासारखे अनेक जण या अभ्यासामध्ये आहेत आणि आम्हाला हे आमचे गुरुजी पण आम्हाला सांगतात की हे जिथे जिथे जाल ना तिथे अशा प्रकारे सांगा की आपल्याला मिळतंय काय ते आधी सांगा, मग ऐकायला आपल्याला पुढे काय आणि काय आणखीन काय आहे याच्याविषयी उत्सुकता निर्माण होते. हे सर्वव्यापी ब्रह्म, पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, अशा शांती मंत्राने हे उपनिषद इथे सुरू होतं. अवशिष्ट राहतं ते सुद्धा ब्रह्मच, म्हणजेच परमात्मा, परमेश्वर म्हणजेच देव. हे ब्रह्मच सृष्टीच्या पूर्वीही होतं, आजही आहे आणि कायमस्वरूपी हे ब्रह्मच राहणार आहे आणि ते पूर्णच असणार आहे. या शांती मंत्रामध्ये फक्त शांतीच मागितली आहे का? तर नाही. जसं मी म्हटलं की शांती मंत्रामध्ये विज्ञान सुद्धा आहे. शांती कशा प्रकारे मागावी, कोणत्या प्रकारची शांती मागावी, हे सुद्धा या शांती मंत्रांमधनं सांगितलेलं आहे. ईशावास्योपनिषदाच्या पहिल्याच वाक्यामध्ये, पहिल्याच ओवीमध्ये, ऋचेमध्ये आपल्याला 3 भाग बघायचे आहेत महत्वाचे. ईशावास्योपनिषदाची सुरुवात होते, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा क्रोधः कस्यचित् धनम्. हा पहिला श्लोक आहे ईशावास्योपनिषदाचा. उपनिषद ही केवळ आपल्याला ज्ञानच पुरवत नाहीयेत, आपल्याला नीतिमत्तेचा धडा सुद्धा देतात. कशा प्रकारे वागलं पाहिजे हे सुद्धा शिकवतात, आणि कशा प्रकारे वागलं तर काय होतं आणि नाही वागलं तर काय होतं हा सुद्धा सगळा अभ्यास आपल्या समोर ठेवतात. प्रत्येकाने समजून घ्यावा आणि चांगलं वाईट आपलं आपलं ठरवावं. म्हणजे गणेश गीता जी आहे, आपल्याला माहिती, खूप कमी जणांना माहिती असतं की गणपती म्हणजे फक्त अथर्वशीर्ष आपल्याला माहिती आहे, फार तर ब्रह्मणस्पती माहिती आहे. पण राजा वरेण्य आणि गणपतीचा संवाद जो आहे त्याच्यामध्ये गणपती प्रत्येक ठिकाणी असं सांगतायत, हे माझं मत आहे, तुमच्यावर लादलेलं नाही. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि त्याला अपेक्षित असं आहे की तुम्ही विचार करा, तुमचं मत मांडा, तुम्ही प्रश्न निर्माण करा, मी उत्तर देईन ना, हे माझं मत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला उपनिषद असं सांगतात, तुम्हाला मार्ग दाखवतात. पॉझिटिव्ह बाजूही आहे, निगेटिव्ह बाजूही आहे. बघूया आपण आज त्या काही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या. आजच्या उपनिषदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विरोधाभास असलेल्या, विरोधी संगती असलेल्या अनेक संकल्पना आपल्याला आज या उपनिषदामध्ये बघायच्या, की ज्याच्यामध्ये आपल्याला वाटेल की हे शक्यच नाही.
विरोधी, पूर्ण विरोधी संकल्पना आपल्याला बघायच्या एकमेकांच्या विरोधी असलेल्या. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यां जगत, पूर्ण चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. आपण अनेक वेळा हे वाक्य वापरतो, दिवसाभरात अनेक वेळा वापरतो, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. पण नुसतं वाक्य हे वापरल्यामुळे काय झालंय, ते बुळबुळीत झालंय. त्याच्याविषयी आस्था, त्याच्याविषयी भावना, त्याच्याविषयी प्रेम म्हणा हवं तर, त्या वाक्याविषयी काय आपल्याला गांभीर्यच उरलेलं नाही, सिरियसनेस. ईश्वर चराचरात भरलेला आहे, देव भावाचा भोकेला आहे. ही 2-3 वाक्य आपण सोयीनी वापरतो, सोयीनी. कशी ते आपण बघूया पुढे पुढे. पण त्याची अनुभूती आपल्याला आहे का? आपण एखादं वाक्य दिवसाभरात 4 वेळा वापरतो, पण तसे आपण वागतो का दिवसाभरात एकदा तरी? ईश्वर चराचरात भरलेला आहे. आपल्याला एखाद्या समोरच्या माणसाने काहीतरी राग येईल असं वक्तव्य केलं की आपण मनाशी म्हणतो का, ईश्वर चराचरात भरलेला आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे, समोरच्यामध्ये ईश्वर आहे, मला राग येता कामा नाही, मी जर रागावलो तर भगवंतावर रागावलो असं होईल. असं जर आपण एकदा तरी म्हटलं तर त्याला आपण अनुभूती आहे असं म्हणू, अनुभव आहे असं म्हणू, नाहीतर नाही. पहिल्याच वाक्यात ईश्वर चराचरात भरलेला आहे, परब्रह्म परमात्मा परमेश्वर सगळीकडे आहे. आम्हाला माहिती आहे भगवंत चराचरात भरलेला आहे. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची, परपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. अनेक ठिकाणी अनेक संतांनी, अनेक अभ्यासकांनी या गोष्टी इथे लिहून ठेवलेल्या आहेत आणि सगळीकडे हा वेदांताचाच विषय आहे. फक्त तो समजून देण्याची पद्धत, उदाहरणं देण्याची पद्धत, भाषा ही आपल्याला पटेल अशी, प्रत्येकाला समजेल अशी वेगळ्या वेगळ्या स्तरावरची आहे. भागवतामध्ये एक व्याख्या सांगितलेली आहे भगवंताची, देहेंद्रिया सुहृदयानी चरंती येणं. जो हा सगळ्या देहाला चालवतो तो परमात्मा परमेश्वर भगवान. वैकुंठातला देव सांगितलेलाच आहे, वैकुंठामध्ये देव आहे, बरोबर आहे, आम्हाला माहिती आहे, नारायण आहे आमचा, वैकुंठातला नारायण आहे. पण सगळ्यात जवळचं परमात्म्याचं स्वरूप कोणतं आपलं? आपण मंगलाचरणामध्ये रोज म्हणतो, लाभ असते श्याम, जय असते श्याम, कुतस्ते श्याम पराजय. हा लाभ होईल, जय होईल, पराजय होणारच नाही कधी. येशामिंद वर्षामो हृदयस्थो जनार्दन, हा ज्याच्या हृदयामध्ये जनार्दन आहे त्याला हे सगळं मिळेल. हे आम्ही मंगलाचरण प्रत्येक वेळेला, रोज पूजेच्या वेळेला, प्रत्येक जण संध्येच्या वेळेला इकडे तिकडे सगळीकडे म्हणतात. पण शेवटचा चरण महत्वाचा आहे की हृदयस्थो जनार्दन, हा ज्याच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे. मग हा हृदयातला परमेश्वर हेच परमात्म्याचं आपलं सगळ्यात जवळचं स्वरूप आहे. आणि त्यावेळेला आपल्याला आपण असं म्हणू शकतो आपण की ईश्वर चराचरात आहे. आता ईश्वर किती ठिकाणी आहे त्याचं सगळं वर्णन आपल्याला पुढे बघायचंय. देव कुठे कुठे आहे सगळं आपल्याला सांगणार आहे, कारण आपल्याला हे जाणवत नाही. आता या सुहृदयानी चरंती येणं ही शक्ती आहे का? ही शक्ती कोण, हृदय कोण चालवतं? इंद्रिय, प्राण, देह, हृदय हे सगळं कोण चालवणारी शक्ती कोण आहे? परमात्मा आहे ना. पण कळतं कधी आपल्याला? आपण त्याच्याविषयी विचार केला तर कळतं, पण या गोष्टी विचार करायच्या असतात हेच आपल्याला मुळात लक्षात येत नाही. आपण जेव्हा हृदयावर हात ठेवू तेव्हाच आपल्याला स्पंदनं जाणवतात, तेव्हाच आपल्याला कळतं की एक काहीतरी शक्ती आहे की जी आपला हा सगळा देह चालवते. चराचरातला ईश्वर हा स्वतःपासून बघायला सुरुवात करायला हवी. सगळ्या संतांनी बघितलं, सद्गुरूंनी बघितलं, सगळ्या महापुरुषांनी बघितलं. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बघितलं ना, सगळ्यांनी देहातीत प्रेम केलेलं आहे. सगळीकडे परमेश्वर बघणारे अनेक संत आपल्याला माहिती आहेत. आपण त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या सगळ्या अभंगांविषयी अभ्यास करतो. चराचरातला ईश्वर हा स्वतःपासून बघायला सुरुवात करायला हवा. हे पहिलं चरण, ईशावास्यमिदं सर्वम यत्किंच जगत्यां जगत. सगळ्या जगतामध्ये, चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. आता दुसऱ्या चरणापासून आपल्याला काही नीतिमत्तेचे धडे दिलेले आहेत आणि काही आता आपल्याला विरोधी संगती असलेल्या गोष्टी बघायच्या आहेत. दुसरं चरण आहे, तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधः कस्यस्वित् धनम. काय सांगितलं? तेन त्यक्तेन भुंजीथा. सोप्या मराठी भाषेत त्याचा अर्थ करायचा तर तेन त्यक्तेन भुंजीथा याचा अर्थ त्यागपूर्वक उपभोग घ्या. त्यागपूर्वक उपभोग घ्या. आल्या दोन विरुद्ध गोष्टी, त्यागही आला आणि उपभोग घ्या असं आलं. पण हे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलंय, उपनिषदकारांनी सांगितलंय, म्हणजे काहीतरी त्याच्या मागे आहे. आपण ते अभ्यासलं पाहिजे, त्याच्या अर्थाच्या दृष्टीने आपण अभ्यासलं पाहिजे. तेन त्यक्तेन भुंजीथा, कसा घ्यायचा त्यागपूर्वक उपभोग? ह्या व्याख्यानमालेच्या ह्या ज्या काही जाहिराती चालू होत्या त्यावेळेला माझ्या एका मित्राने विचारलं, काय रे हे सगळं वेदांताचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास केला आणि तो जर जास्त झाला तर विरक्ती तर येणार नाही ना? म्हटलं तू ये ऐकायला दुसऱ्या दिवशी, त्याच्यात मी तुला सांगेन की त्यागपूर्वक उपभोग म्हणजे काय. इतर आमच्या राष्ट्रातल्या लोकांना नेसायला वस्त्र नाही, खायला अन्न नाही, म्हणून आम्ही एक वेळ जेवून
थोडक्या अन्नामध्ये राहू, कमी कपड्यामध्ये आम्ही जगामध्ये वावरू, इतकी संस्कृती आपली हलकी नाही. समोरच्याला जर का कपडा नेसायला नाही तर त्याला तुम्ही सक्षम बनवा, हे आपली संस्कृती सांगते. तुम्हीही सक्षम बना आणि समोरच्याला सुद्धा सक्षम बनवा. आचार्यांनी तेच केलं ना. वैदिक सनातन संस्कृती काल आपण पाहिली, त्यांनी कशी पुनःस्थापित केली. त्यावेळेला राष्ट्राची स्थिती काय होती? आत्मविश्वास भरण्याची गरज होती, उत्साह भरण्याची गरज होती. त्यांना क्षात्र तेजाची, आत्मबलाची जाणीव करून देणं आणि समोरच्याला पतित असलेल्या सगळ्यांना सामर्थ्यशाली बनवणं, हे आपलं संस्कृती सांगते. समोरचा उपाशी आहे म्हणून मी पण उपाशी राहीन. अरे तू जास्त काम कर ना, अर्धा भाग त्याला दे, अर्धा भाग तू खा, त्याला सक्षम बनव. तेन त्यक्तेन भुंजिथा, त्यागपूर्वक उपभोग. कसं समजून घेऊया हे त्यागपूर्वक उपभोग? एक सोपं थोडक्यात उदाहरण सांगतो. दासगणू महाराजांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. दासगणू महाराज एकदा या ईशावास्य उपनिषदावरती टीका लिहत असतात. ईशावास्य भावार्थ बोधिनी असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि ही टीका लिहत असताना या शब्दावर त्यांना काही शंका येतात, काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. ते त्यांच्या सद्गुरूंकडे जातात आणि त्यांना हे प्रश्न विचारतात की गुरुजी हे असं असं आहे, मला इथे प्रश्न पडलेत. दासगणू महाराजांचे सद्गुरू आहेत, ते सांगतात, गणू म्हणायचे त्यांना, गणू तुला याचं उत्तर मिळेल, पण हे मी नाही सांगणार. तू आता जाणार आहेस ना, तिथली कामकरीण जी आहे त्यांच्या घरामध्ये काम करणारी, ती तुला उत्तर देईल असं त्यांना सांगतात. यांना काही ते समजत नाही पटकन की आता कधी मला प्रश्नाचं उत्तर मिळणार. तर दासगणू महाराज मुंबईमध्ये एका दीक्षित नावाच्या स्नेहांकडे जाणारे असतात. दीक्षित त्यांचे कोणी होते परिचित, आणि त्यांच्याकडे गेल्यावरती समारंभ असतो त्यांच्या दीक्षितांच्या घरी. काही दासगणू महाराज घरामध्ये वावरत असतात, त्यांच्यातलेच एक ते आहेत. ती त्यांच्याकडची जी कामकरीण आहे ती सफाईचं काम चाललंय, मळकी साडी नेसलेली आहे आणि तिचं काम ती करते. पण ती काम करत असताना दासगणू महाराज तिच्याकडे बारकाईने लक्ष आहे त्यांचं की ती गाणं म्हणतेय. कोणतं गाणं म्हणतेय? सुंदर साडीचं वर्णन असलेलं गाणं ती गुणगुणतीये. आजूबाजूला भरजरी साड्या नेसलेल्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, समारंभाचे ठिकाण आहे, त्यामुळे छान सगळीकडे चाललंय. आणि हिच्याकडे मात्र ती मळकी साडी आणि ती छान साडीचं वर्णन असलेलं गाणं गुणगुणतीये. पण त्या गाण्यामध्ये दुःख आहे, प्रसन्नता नाहीये. छान साडीचं वर्णन आहे, पण काहीतरी सल म्हणतो ना आपण, दुःख काहीतरी मनामध्ये आहे. आणि हे या दासगणू महाराजांच्या लक्षात येतं. दासगणू महाराज त्या दीक्षितांना म्हणतात, हे सगळं सांगतात आणि तिला एक छान भरजरी साडी तिला दीक्षितांकडनं मिळवून देतात. तो दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती स्त्री येते, महिला येते घरात काम करायला. परत तीच मळकी साडी नेसलेली असते, पुन्हा तिचं ते काम चालू आहे. आता दासगणू महाराज म्हणतात, काल तर हिला आम्ही चांगली साडी दिली होती, आज ही पुन्हा तीच साडी मळकी नेसून आली, आज पुन्हा तेच साडीचं वर्णन असलेलं गाणं ती गुणगुणते, पण कालच्याचं दुःख आज तिच्या मनामध्ये नाहीये. आज त्या गाण्याची प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर आहे. त्या गाण्यामध्ये त्या प्रसन्नतेचे भाव आहे. ती आनंदाने ते गाणं म्हणते, पण तिच्या अंगावर कालचीच साडी आहे, मळकीच साडी आहे. मग त्यक्तेन भुंजिथा, त्यागपूर्वक उपभोग म्हणजे काय याच्यातनं आपण समजायचंय की ती साडी कालपर्यंत माझ्याकडे नव्हती, आज ती माझ्याकडे आहे. भले मी ती आत्ता तिचा उपभोग घेत नसेल, आत्ता माझ्याकडे नसेल, पण ती माझ्याकडे आहे. हा त्यागपूर्वक उपभोग आहे. आज ती साडी माझ्याकडे आहे म्हटल्यावरती तिचे भाव बदलले. घरी आहे माझ्या साडी, मी ती कधी पण नेसू शकेन, माझी आहे ती. आणि हा जो भाव आहे, प्रसन्नतेचा भाव आहे, हा त्या तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या त्या गाण्यातल्या शब्दावरती त्यांना समजला. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं होतं की ती मोलकरीण तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, त्यक्तेन भुंजिथा या संकल्पनेचं. आता आत्ता उपभोग घेत नाहीये, पण माझ्याकडे आहे, हे आपण कसं जगू शकतो याचा विचार आपण करायला पाहिजे. कशा प्रकाराने ही संकल्पना आपण रोजच्या जीवनामध्ये उतरवू शकतो. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं ना, बाहेर फिरत असताना, की अमुक एक गोष्ट ना, त्याच्याविषयी ज्या वेळेला आपण ती गोष्ट आपल्या घरात असते पण त्यावेळेला आपल्या जवळ ती नसते, त्याच्याविषयी आपण फार चर्चा करत नाही, त्याच्याविषयी आपल्याला मोह वाटत नाही, ती नसल्याचा शोक वाटत नाही. आत्ता नाहीये, माझ्या घरी आहे, मला माहिती आहे. त्यक्तेन भुंजिथा. संतांकडे सुद्धा श्रीमंती, पैसा अडका नाहीये, पण त्यांच्याकडे प्रसन्नता आहे. का प्रसन्नता आहे त्यांच्याकडे? त्यक्तेन भुंजिथा. काय म्हणतात संत? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. त्यांच्याकडे आहे की नाही, एखाद्या धनवान माणसापेक्षा सुद्धा दमडी सुद्धा घरामध्ये नाही, घरातल्या मुलाबाळांना खायला अन्न नाही, अशा संतांच्याकडे सुद्धा प्रसन्नता आहे. का? कारण त्यांनी त्यांची मती स्थिर केलेली आहे की हे विश्वचे माझे घर,
हे सगळं विश्व आहे, हे माझंच घर आहे आणि ह्या सगळ्या वस्तू माझ्याच आहेत, अशी त्यांची भावना आहे. किंबहुना ह्या वस्तू माझ्या आहेत म्हणण्यापेक्षा ह्या वस्तू मीच आहे. ऐशी मती जयाची स्थिर कशी किंबहुना चराचर आपणची जाहला. हे चराचर म्हणजे मीच आहे, त्यामुळे एखादी वस्तू माझी असणं हा वेगळा विषय आहे आणि एखादी वस्तू मी असणं हा वेगळा विषय आहे. याशी ज्यांची मती स्थिर झालेली आहे ते प्रसन्नच राहणार आहेत. त्यक्तेन भुंजिथा या संकल्पनेचा अर्थ आपण अशा पद्धतीने घेतला की हा आपण रोजच्या जीवनामध्ये उतरवू शकतो, अशा प्रकाराने आपण समजून घेऊ शकतो. याच श्लोकामध्ये शेवटच्या चरणामध्ये आपल्याला नैतिकतेचा धडा आहे. मा गृध कस्यस्वित धनम. दुसऱ्याचं मला काहीही नको, दुसऱ्याचं कोणाचं काही तुम्ही घेऊ नका, म्हणजे माझं म्हणू नका, ओरबाडून घेऊ नका. अध्यात्माच्या मार्गाला जाणाऱ्यांची पहिली पायरी ही आहे की नाही, की दुसऱ्याचं मला काही नको, दुसऱ्याचं मला काहीही नको असं म्हणत असताना मग त्याच्याविषयी इच्छा, त्याच्याविषयी मोह, ती गोष्ट माझ्याकडे नाही म्हणून होणारा शोक, या सगळ्या गोष्टी बाजूला पडतील. मा गृध कस्यस्वित धनम. नैतिकता शिकवलेली आहे. अध्यात्माची ही पहिली पायरी आहे. काय होतं दुसऱ्याचं घेतल्यामुळे? अध्यात्मामध्ये सांगितलं ना, समजा की दुसऱ्याचं काही तुम्ही घेऊ नका, मा गृध कस्यस्वित धनम. पण घेतलं की काय होतं? पापाचा संचय होतो, पाप लागतं आपल्याला. समर्थ सांगतात की दुसऱ्याचं काहीही नको असं म्हणत असताना किती नको दुसऱ्याचं? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. कुणाचेही दुसऱ्यांचं द्रव्य आपल्याला नको, दुसऱ्याचं द्रव्य तर नकोच, पण समर्थ सांगतात की स्वतःची ओळख सुद्धा सांगताना पूर्वजांच्या ओळखीवरून सांगू नये. तू तुझं कर्तृत्व सिद्ध कर आणि तुझी ओळख सांग. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. सांगितलं ना, समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्याचं मला काहीही नको. मा गृध कस्यस्वित धनम. आपलं कर्तृत्व आपण करावं, आपण आपली मेहनत करावी आणि आपण जगावं, आपली ओळख आपण निर्माण करावी. आता ह्या 2-3 गोष्टी पहिल्या चरणाचा विचार करताना आपण प्रश्न मनामध्ये यायला पाहिजेत ना. मी आता सगळ्यांना सांगून ठेवतो, जर कोणाला काही प्रश्न पडत असतील तर ते नोट करून ठेवा. आपण शेवटच्या दिवशी काही प्रश्न असतील तर त्यांची शंका किंवा त्या उद्या परवाच्या बोलण्यामध्ये या शंका आपण घेऊ शकतो. प्रश्न पडले पाहिजेत. आमच्या तरुणांना सगळ्यांना प्रश्न पडल्याशिवाय हा सुटणार नाही विषय. आनंद कशात आहे? त्यक्तेन भुंजिथा आणि मा गृध कस्यस्वित धनम याच्यावरती जर आपण विचार केला तर आनंद कशात आहे हा प्रश्न जर कोणी विचारला तर काय सांगणार आपण? आनंद हा वाटण्यात आहे. आनंद हा वाटण्यात आहे ना. आपल्याकडे जे काही आहे ते जर का आपण वाटलं सगळ्यांना तर आपल्याला आनंद मिळणार आहे. शास्त्रवचन पण असं सांगतं की तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे, आपल्याला हे अमुक अमुक अशी गोष्ट मिळाली पाहिजे, ती जी गोष्ट मिळाली पाहिजे असं वाटतंय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाटत सुटा. सगळ्यांना भरपूर वाटा, भरपूर. का? त्या कैक पटीने वाढून तुमच्याकडे परत येतील. बघा, आनंद वाटून बघा. आपल्याला सुख समृद्धी पाहिजे, सुख वाटून बघा, समृद्धी वाटून बघा. दान करा, पैसे तुमच्याकडे परत परत येतील, भरपूर जमा होतील. दान करण्यासाठी जमा होतील, देण्यासाठी. मी म्हटलं ना, उपनिषद हे देण्याचं सामर्थ्य वाढवतात, तेज भरतात आपल्यामध्ये, त्यांचा अभ्यास. आनंद हा वाटण्यात आहे. एक उदाहरण आपण बघूया आता. मा गृध कस्यस्वित धनम आणि तेन त्यक्तेन भुंजिथा. आपण समजा आपल्या वर्षभराचं काही फायनान्शियल प्लॅनिंग आपण करतो. ते प्लॅनिंग केल्यावरती आपण असं म्हणतो की ठीक आहे, 100 रुपये मी यावर्षी दान करेन, आणि मी दान केले 100 रुपये धर्मादाय, जिथे जिथे आपल्याला इच्छा असेल तिथे आपण दान केले, धर्मासाठी खर्च केले 100 रुपये. मग पुढच्या वर्षीचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण काय करणार? मी यावर्षी 100 रुपये दान केले, पुढच्या वर्षीचं माझं फायनान्शियल प्लॅनिंग असं असं असणार आहे आणि त्यातले हे पैसे उरलेले पैसे मी धर्मादाय दान करेन. बरोबर ना? अशा प्रकारे आपण काहीतरी, भले आपण 100चे 105 म्हणू, 110 म्हणू, जे उरतील ते मी दान करेन. आता हे कोणासाठी कमावलं? आपण स्वतःसाठी कमावलं. कारण मी प्लॅनिंग करेन आणि त्यातनं उरलेले पैसे मी दान करेन. पण कमावलं कोणासाठी? स्वतःसाठी. आली अडचण. कमवायचंय कोणासाठी? समाजासाठी. मग ते कसं कमावता येईल आपल्याला? आज मी 100 रुपये दान करू शकलो यावर्षी, तर फक्त आपल्याला दृष्टिकोन बदलायचा आहे. सगळं तेच आहे, सगळं गणित, सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला तेच करायचं आहे. फक्त म्हणायचंय काय? यावर्षी मी 100 रुपये देऊ शकलो, पुढच्या वर्षी मला 500 रुपये द्यायचे, तर मला किती कमवावे लागतील? आता तुम्ही कोणासाठी कमवताय?
समाजासाठी कमवताय आणि समाजामध्ये तुम्ही आहातच. म्हणजे असा कुठलाही विचार की जो स्वतःचा एक विचार वेगळा आणि समाजासाठी विचार वेगळा असं आपण करूच शकत नाही. ज्या ज्या वेळेला समाजाचा म्हणून आपण विचार करतो त्याच्यामध्ये आपण स्वतः म्हणून एक घटक आहोतच. त्यामुळे समाजाच्या कल्याणाचा विचार करताना स्वतःच्या कल्याणाचा विचार त्याच्यामध्ये येतोच. फक्त दृष्टिकोन बदलला आणि त्याच्यामुळे आपलं प्रचंड प्रमाणात पुण्य म्हणा किंवा जे काही आपल्याकडे साठेल सत्कृत्य म्हणा, चांगलं सत्कृत्य कर्म हे सगळं आपल्या समोर साठलं ना आपल्याजवळ. आपण फक्त दृष्टिकोन बदलला, बाकी सगळं तेच आहे. यावर्षी मी 100 रुपये दिले, पुढच्या वर्षी मला 200 रुपये वाटायचे आहेत म्हणून मला किती कमवावे लागतील. या वेळेला तुम्ही आज स्वतःसाठी कमवत होतात, आता समाजासाठी कमवायला लागलात. त्याला म्हणतात त्यक्तेन भुंजिथा, त्यागपूर्वक उपभोग घ्या. आधी त्याग ठरवा आणि मग त्याचा उपभोग सुद्धा घ्या. आमच्याकडे बिलकुल असं सांगितलेलं नाहीये कोणी की फक्त त्याग करा, उपभोग कसलाही घेऊ नका. उपभोग घ्या, तुम्ही त्यागपूर्वक उपभोग घ्या. आता मला असं वाटतंय की ह्या कठीण कठीण वाटणाऱ्या संकल्पना पहिला एकच श्लोक इथे पूर्ण होतोय, त्या कुठेतरी आपल्याला आपण समजून घेऊ शकतो असं वाटत असेल. त्यागपूर्वक उपभोग घ्या. पुढे उपनिषदकार असं सांगतात की उपनिषदांची तत्व ही जर का आपल्याला जगायची आहेत तर कशी प्रकारे जगायची आहेत. उपनिषद आपल्याला काय शिकवतायत. भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही कर्मांना जाळावं लागतं. उपनिषदाच्या शेवटाला आज आपल्याकडे तीच प्रार्थना पण करायची आपल्याला देवाजवळ. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी असं सांगितलेलं आहे. भगवंताजवळ प्रार्थना केली की माझ्या कर्माचा चेंदा कर, माझ्या पापकर्माचा कर किंवा पुण्यकर्माचा कर असं सांगितलेलं नाहीये. का? कारण आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचंय, भगवत स्वरूप आपल्याला व्हायचंय. काल आपण आध्यात्मिक यशाविषयी बोललो. आध्यात्मिक यश म्हणजे काय? भगवंतामधलं आणि आपल्यामधलं अंतर शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश. आणि हे यश जर का मिळवायचं असेल तर अशा प्रकाराने तुम्ही जर वागलात तर तुम्ही हे यश मिळवू शकता असं शास्त्रकार सांगतात. न कर्म लिप्यते नरे अशी एक संकल्पना इथे सांगितलेली आहे. न कर्म लिप्यते नरे. या कर्माचा लेप आपल्याला लागत नाही. कोणत्या कर्माचा लेप लागत नाही आपल्याला? आपल्या हातून जे काही कर्म घडतात या कर्माचा लेप आपल्याला लागू नये म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकारांनी वागा. म्हणजे त्यक्तेन भुंजिथा मा गृहत कस्य सिद्धनम या प्रकारांनी. पुण्याचा लेप लागायला नको, पापाचा लेप लागायला नको आणि अशी कर्म करत तुम्ही 100 वर्ष जगण्याची इच्छा करा असं आपल्याला इथे शास्त्रकार सांगतात. अग्नीची उपासना करा, कर्माचे लेप लागायला नकोत म्हणून. आपण म्हणतो ना नरो न लिप्यते पापैर भुक्ती मुक्ती च विंदती. रोज म्हणतो आपण नरो न लिप्यते पापैर. ते पापांचा लेप आपल्याला लागायला नको म्हणून आपण नाम घेऊया. भगवद्गीता पण सांगते लिप्यते न स पापेन पद्मपत्र विमांभसा. या सगळ्या गोष्टींमुळे जसं कमळाच्या पानाची तिथे आपल्याला उपमा दिलेली आहे की ब्रह्मसमर्पण वृत्तीने काम जर का केलं तत्सत ब्रह्मार्पण वस्तू. आपण शेवट म्हणतो ना आम्ही आतापर्यंत जे काही कर्म केलं हे सगळं आम्ही ब्रह्म्याला अर्पण करतो. पण हे सगळ्यात शेवट आपण म्हणतो प्रत्येक कर्म जर का आपण अशा ब्रह्मसमर्पण वृत्तीने केलं तर कमळाचं पान जसं चिखलात पाण्यात राहून सुद्धा त्याला त्याचा काही दोष लागत नाही, एकही डाग त्याच्यावर राहत नाही, तसे आपण मोकळे राहू शकतो असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. आणि अशा प्रकारे नाही कर्म केलं तर अशा प्रकारे आपण वागलो तर आपलं काय होणार आहे, किती भलं होणार आहे हे आपल्याला सांगितलं. पण त्याच्याच बरोबर असं नाही वागलो तर काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला उपनिषदकार सांगतात. असुर्या नाम लोका अंधेन तमसा वृताः तागस्ते प्रेत्याभिगच्छन्ति येकेच आत्महनो जनाः. अशा प्रकारे नाही वागलं तर म्हणजे मागच्या सगळ्या टर्म आता लक्षात घ्या. ते न त्यक्तेन भुंजिथा मा गृहत कस्य सिद्धनम न लिप्यते नरे. कसलेही लेप आपल्याला लागले नाहीयेत. असं जर आपण वागलो नाही तर काय होणार आहे? शास्त्रकार सांगतात की असुर्या नावाचा एक लोक आहे. असूर्य की जिथे सूर्यच नाही. सूर्य नाही म्हणजे जीवन नाही, सूर्य नाही म्हणजे तिथे काहीच नाही, उजेड नाही, प्रकाश नाही, त्यामुळे जीवन नाही, काही नाही तिथे. असुर्या नाम लोका. अशा लोकांमध्ये हे सगळे जातील. आता शब्दशः अर्थ घेतला तर हे आपल्याला कल्पना आपण करू शकतो, फक्त त्याचं समजून घेऊ शकत नाही. असूर्य असा लोक असू शकतो का? असूर्या नाम लोका अंधेन तमसावृता. याचा अर्थ आपण कसा घ्यायचा की तुम्ही अशा लोकांचं अस्तित्वात त्यांना गणूच नका, त्यांची गणतीच ठेवू नका तुमच्या जवळ की असे काही लोक आहेत.
आणि अशा लोकांना कडक शब्दामध्ये आत्महनोजनाहा असं म्हटलेलं आहे, की जे स्वतः आत्मघात करून घेतात, जे अशा प्रकारे वागत नाहीत असे लोक स्वतःचा आत्मघात करून घेतात असं म्हटलेलं आहे. जे कर्म करणार नाहीत, आणि असं व्हायचं नसेल, मी म्हटलं ना दोन्ही प्रकारे सांगितलेलं आहे. असं असं वागाल तर हे मिळेल, असं असं नाही वागणार तर असं होईल. पण आता पुढे जाऊन सांगतात मग ह्यातनं सुटायचं कसं? आम्ही नाही करत आहोत, आजपर्यंत असं नाही वागलो आम्ही, आता काय करू? शास्त्रकार सांगतात कर्म करा. आपण ज्ञान, कर्म आणि भक्ती याच्याच मार्गाने पुढे जातोय. देवापर्यंत पोहोचण्याचे हेच मार्ग आहेत, ज्ञान, कर्म आणि भक्ती. इथे शास्त्रकार सांगतात की असं कर्म असं व्हायचं नसेल, जर आपलं अंधेन तमसा वृता आणि असूर्य नावाच्या लोकात जर आपल्याला जायचं नसेल तर कर्म करा. आत्मघातकी व्हायचं नसेल तर आत्मतत्व काय आहे हे समजून घ्या. हे कधी समजेल आपल्याला? आपण ज्ञान मार्गाचा विचार केला तर, आपण ज्ञान मिळवलं तर. बुद्धीचा अंतर्भाव प्रत्येक ठिकाणी केलेला आहे. म्हणून उपनिषदकार सांगतात जवळ बसा आणि समजून घ्या, बुद्धी वापरा, ज्ञानमार्गाचा वापर करा. उपनिषदांचा आणि वेदांताचा अभ्यास, त्याच्या होणाऱ्या चर्चा ह्या बुद्धीला सशक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. बुद्धीचं सामर्थ्य वाढवणं, ज्ञान परंपरेचं संवर्धन करणं. संरक्षण करायचं म्हणजे काय? आपण शिकून घ्यायचं. आणि संवर्धन करायचं म्हणजे काय? अजून आपल्या जवळच्या काही लोकांना ते सांगायचं, म्हणजे संवर्धन करायचं. हा सगळा वेदांताचा किंवा उपनिषदांचा प्रयत्न आहे. आपण विचार केला पाहिजे. काल बघितलं आपण, विचार एव, विचारोपी नव्हे, अपी नव्हे, सुद्धा नको, विचार सुद्धा करा असं नाहीये. विचार एव, विचार करा, बुद्धी वापरा. सध्या थिंक आणि टेल नाहीये, सर्च आणि टेल एवढंच आहे. आपण शिफ्ट व्हायला पाहिजे. नुसतं सर्चिंग करून उपयोग नाही, आपण थिंकिंग केलं पाहिजे. ज्यांचे थिंक टँक मजबूत त्यांचं सगळं छान चाललेलं असतं. आपण बघितलंय थिंक टँक आहे ना, टर्म आहे थिंक टँक. चांगले असले पाहिजे थिंक टँक, आणि आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याविषयी थिंक टँक असलं पाहिजे. ते आपण परवाच्या दिवशी बघणार आहोत. प्रचंड विचार करायला आपल्याला उपनिषद भाग पाडतात, बुद्धी वापरायला सांगतात, ब्रह्मतत्व समजून घ्यायला सांगतात. मग घेतो आम्ही ब्रह्मतत्व समजून. सांगा कसं आहे? पुढे शास्त्रकारांनी ब्रह्माविषयी सांगितलेलं आहे. किती विरोधाभास असेल या वर्णनामध्ये आपण कल्पना करू शकत नाही, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. थोडं थोडं समजून घेऊया की ब्रह्मतत्व कसं आहे. ब्रह्मतत्व म्हणजेच परमात्मा, परमेश्वर. सेंट्रल लाईन काय आहे? ईश्वर चराचरात आहे आणि जवळ बसून समजून घ्या. ह्या काही काही गोष्टी आहेत ना, ह्या मी पुन्हा 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 सांगणार आहे की जेणेकरून ते आपल्याला काहीतरी लक्षात राहतील. छोटे छोटे शब्द आहेत, नक्की लक्षात राहतील. पुढे शास्त्रकार सांगतात अनेजदेकम मनसो जवियो. आत्मतत्व स्थिर आहे, हलत नाही, स्थिर आहे एका ठिकाणी, विचलित होत नाही. पण त्याचा वेग मात्र मनापेक्षा जास्त आहे. अनेजदेकम मनसो जवियो नैन देवा आत्मवन पूर्वमर्शत. ते हलतही नाही, ते स्थिर आहे एका ठिकाणी. आत्मतत्व स्थिर आहे, पण त्याचा वेग मात्र मनापेक्षा जास्त आहे. आता कसं काय समजून घेणार आहे? अनेजत पण आहे आणि मनसहा जवीय असं पण आहे. अनेक गोष्टी शास्त्रकार सांगतायत. बघा कसं समजून घेणार? स्थिर आहे, हलत पण नाही, आणि मनापेक्षा वेग जास्त आहे. आज आपण इथे बसल्या बसल्या अनेक ठिकाणी जाऊन येऊ की नाही? खूप ठिकाणी आपण जाऊन येऊ मनाने. मन धावतंय सगळीकडे, ते आपल्या ताब्यामध्ये आहे नाही, अनेक विषय आपल्याला माहिती आहेत. मनाने आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी आधीच ब्रह्मतत्व हजर आहे असं सांगायचंय. का? समजून कसं घ्यायचंय? सेंट्रल लाईन आपली काय आहे? ईश्वर, ब्रह्म, परमात्मा चराचरात भरलेला आहे. आज मी इथे बसलोय, इथून उठून मी मुंबईत आत्ता गेलो, समजा रेल्वे स्टेशनवर आपण गेलो तर तिथेही ब्रह्म आहेच, माझ्या आधी आहे. माझं मन जायच्या आधीच तिथे ते हजर आहे. याचा अर्थ चराचरात ईश्वर आहे, चराचरात ब्रह्मतत्व भरलेलं आहे, म्हणून त्याला अशी उपमा दिलेली आहे. आधीपासूनच ब्रह्म तिथे हजर आहे, आपलं मन जाण्याच्या आधी. म्हणून ब्रह्मतत्वाचा वेग हा मनापेक्षा जास्त आहे, आणि ते स्थिर पण आहे, आणि ते हलतही नाही. तदेजती तन्नैजती तद्दूरे तदंतिके, ही पुढची संकल्पना आहे. तद्दूरे तदंतिके. ब्रह्मतत्व, ब्रह्म आपल्यापासून दूरही आहे आणि आपल्या जवळही आहे. तद्दूरे तदंतिके. आता हे समजायला सोपी गोष्ट आहे. ते चालतं पण, ते स्थिर पण आहे, ते दूरही आहे आणि ते जवळही आहे. ते आतही आहे आणि ते बाहेरही आहे. आता ह्या सगळ्या मी म्हटलं ना की खूप विरोधी संगती असलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील.
ते दूरही आहे, ते जवळही आहे. आता माझ्यासारखा एखादा शंका व्यक्त करणारा जर व्यक्ती असेल तर तो म्हणणार आतही आहे आणि बाहेरही आहे. म्हणून हे अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या सांगितलेलं आहे. कोणाला कुठली गोष्ट पटेल, कोणाला काय क्लिक होईल, आपण म्हणतो ना, जेव्हा आपल्याकडे पोतडी भरलेली असते ना, तेव्हा आपल्याला त्यातली कुठली गोष्ट कोणाला आवडेल, त्याच्या प्रत्येकाला ते स्वरूप समजून घ्यावं. प्रत्येकाने ते स्वरूप आपापल्या बुद्धीप्रमाणे आपल्याला चॉईस आहे. उपनिषदकारांनी आपल्याकडे भरपूर चॉईस ठेवलेला आहे, भरपूर निवड करायला आपल्याला जागा आहे. आपल्याला जे आवडेल ते घ्या, ते ब्रह्माचं स्वरूपच तुम्हाला व्यक्त करून सांगणार आहे. सगळीकडे व्याप्तो नारायण स्थितः, ही संकल्पना तिथे आहे की ईश्वर चराचरात भरलेला आहे आणि म्हणून तो बाहेर आहे, स्वतःमध्ये आहे, दुसऱ्यामध्ये आहे, दूरही आहे, जवळही आहे. अशा दृष्टीने आपल्याला ब्रह्मतत्व समजून घ्यायचं आहे. आता पुढे शास्त्रकार आपल्याला असं सांगतात की ही वृत्ती जेव्हा आपली बनेल, ही वृत्ती बनली पाहिजे ना. पहिल्यांदा मी म्हटलं की ईश्वर चराचरात आहे, याची आपल्याला अनुभूती आहे का? आपण रोजच्या जीवनामध्ये तसं एकदा तरी दिवसाभरात विचार करतो का की समोरच्या मध्ये पण भगवंत आहे आणि माझ्यामध्ये पण आहे? ज्या वेळेला अशा वृत्ती आपल्या घडतील, प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या आपल्या अशा वृत्ती बनतील. कोण बनवणारे? वेदांताचा अभ्यास बनवणारे, उपनिषदांचा अभ्यास बनवणारे आपल्याला ते प्रयत्न करतायत. आपण फक्त वाचायला गेलं पाहिजे. आपल्या ज्ञानदा सरस्वतीच्या हातात पण पुस्तकं आहेत आणि आता शंकराचार्यांचा फोटो समोर आहे, त्यांच्याकडे पण हातात पुस्तकच आहेत. नवनाथांच्या सगळ्यांच्या हातात पुस्तक आहे. शूल पुस्तक मडिंड असं त्यांचं वर्णन आहे. आता हल्ली नवनाथांच्या हातातली पुस्तकं काढून टाकलेत, ते फक्त छाछू आणि काहीतरी, आपला तो विषय नाही. आता सांगायचा मुद्दा काय आहे, समजून घ्यायला गेलं ना तर ते समजणार आहे आपल्याला. आपण वाचायला गेलं पाहिजे, ग्रंथांपर्यंत आपण गेलं पाहिजे. अशा वृत्ती हे ग्रंथ आपले बनवणार आहेत. मग काय होईल? प्रत्येक ठिकाणी उत्तर आहे. काय होईल? केलं आम्ही, ह्या सगळ्या वृत्तीने आम्ही जगलो, काय होईल? अशा वृत्तीने जगल्यामुळे काहीतरी मिळालं पाहिजे ना. शास्त्रकार सांगतात अशा वृत्ती जर का तुम्ही धारण केल्या, तुमच्या वृत्ती जर का अशा बनल्या, तर न विजुगुप्सते, अशी संकल्पना केलेली आहे. तुम्हाला समोरच्याची, दुसऱ्या व्यक्तीची, कोणाचीही तुम्हाला घृणा येणार नाही. सर्वाणी भूतानी आत्मनी एव अनुपश्यती, सगळीकडे चराचरात भगवंत भरलेला आहे असं जेव्हा वाटेल, त्यावेळेला तुम्हाला समोरच्याची घृणा येणार नाही. मग त्यांनी तुमची निंदा करो, तुमच्याजवळ तो कसाही वागो, तुम्हाला राग येईल असं तो जरी बोलला समोरची व्यक्ती, तरी सुद्धा तुम्हाला त्याची घृणा येणार नाही. सर्व भूत ही त्या आत्म्यामध्ये आपण पाहिली पाहिजेत. माझ्यामध्ये जे तत्व आहे तेच समोरच्यामध्ये आहे. याच्यामध्ये हे कधी होईल? घृणा येणार नाही. ज्या वेळेला ह्या सगळ्या वृत्ती आपण धारण करू, त्यावेळेला घृणा येणार नाही. असं सांगताना सोपं समजून घ्यायचं असेल तर आपुलकीचं नातं आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. जर माझ्यामध्ये जो ईश्वर चराचरात आहे, जो माझ्यामध्ये आहे, तोच त्याच्यामध्ये आहे, तर आपलं नातं निर्माण झालं पाहिजे. आणि एकदा आपलं नातं निर्माण झालं की मग आपल्याला त्याची घृणा येत नाही ना. त्याचं सगळं चांगलं वाटायला लागतं. रोजचे अनुभव आहेत आपल्याला, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो, ज्याच्याविषयी भावना आपल्या उत्कट आहेत, त्याचं कसंही वागणं असलं तरी सुद्धा आपण म्हणतो ना, असून दे, माझंच आहे. आपण काहीतरी त्याच्याविषयी प्रेम भावना व्यक्त करतो, त्याची घृणा आपल्याला येत नाही. मग अशा सगळ्या वृत्ती जर आपण धारण केल्या तर आपल्याला शास्त्रकार सांगतात की तुम्हाला घृणा कोणाची येणार नाही. भगवंत माझ्यातही आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये सुद्धा आपण भगवंत बघायला शिकायला हवं. नातं निर्माण केलं पाहिजे, म्हणजे घृणा येत नाही. सोपं व्यवहारातलं उदाहरण अनेक वेळा आपण ऐकलेलं आहे. जावई मुलीला मदत करतो आणि मुलगा सुद्धा सुनेला मदत करतो. माहितीये सगळ्यांना उदाहरण. पुढे मला काय सांगायचंय? घृणा येत नाही. आपला कोण आणि परका कोण, काय मानतो आपण, आपुलकीचं नातं जिथे आहे तिथे आपल्याला त्याची घृणा येत नाही. सोपी गोष्ट आहे की नाही? म्हणजे ह्या सगळ्या मागच्या संकल्पना आपण जर धारण केल्या, आपण जर त्या समजून घेतल्या आणि तसं वागायचा प्रयत्न केला, तर आपला सगळ्याकडे आपण आनंदी राहू शकतो. जावई माझा भला असो. आपलेपणा जिथे आहे तिथे घृणा येत नाही. उपनिषद किंवा भगवद्गीता काय सांगतं आपल्याला? सगळीकडे सारखं बघा. कौसल्येव दृशो पातु. आपण फक्त रामरक्षा म्हणतोय, कौसल्येच्या त्या दृष्टीचं माझं रक्षण कोणी करायचंय? कौसल्येच्या रामाने करायचंय. त्या दृष्टीचं लक्षण आणि कौसल्या काय संबंध असेल? कौसल्येने आपल्या सगळ्या असलेल्या मुलांकडे सारखं बघितलं, समान दृष्टीने बघितलं. तिच्यामध्ये हा माझा मुलगा, हा तिचा मुलगा असा भेदभाव केला नाही.
म्हणून तिचा असलेला राम, कौसल्येच्या रामाने माझ्या दृष्टींचं लक्षण करावं, म्हणजे मला तशी दृष्टी प्रदान करावी. आणि सर्वत्र समदर्शिनः, भगवद्गीता आपल्याला सांगते सगळीकडे सर्वत्र समदर्शिनः, सारख्या दृष्टीने बघायला शिका. हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे शास्त्रकार सांगतात, झालं आम्ही हे पण केलं, आता पुढे काय? प्रत्येक वेळेला प्रश्न आहेच ना, पुढे काय? आम्ही वागलो, मागच्या सगळ्या वृत्ती आम्ही धारण केल्या, त्या वृत्तीमुळे आम्हाला आता आम्हाला घृणा पण यायची बंद झाली, आम्ही सगळ्या जगताबरोबर नातं बांधलं, पुढे काय? यामुळे आमच्या जीवनात काय फरक पडणार आहे? मिळणार आहे काय ते सांगा. शास्त्रकार पुढे असं सांगतात की असं सगळं जर तुम्ही वागताय ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीच येणार नाहीत. कोणत्या दोन गोष्टी? ज्या तुमच्या प्रत्येक दुःखाचं कारण आहे, ज्या गोष्टी ज्या प्रत्येक तुमच्या निराशेचं कारण आहेत, अशा दोन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कधीही येणार नाहीत जर तुम्ही या अशा वृत्ती धारण करताय. कोणत्या दोन गोष्टी आहेत त्या? शोक आणि मोह. ह्या दोनच गोष्टी आपल्याला आपल्या सगळ्या दुःखांच्या, निराशेच्या, अनेक क्रोधाच्या, अनेक जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्यांची कारणं, दुःखाची कारणं ह्या दोनच गोष्टी आहेत, शोक आणि मोह. दुःखी होण्याची, निराश होण्याची ही दोन कारणं आहेत. रस्त्यावरून जाताना छान गाडी बघितली, मला हवी, एखादी छान साडी बघितली, मला हवी, मोह झाला, आता ती परवडत नाही आपल्याला म्हणून शोक झाला. दोन्ही दुःखाचीच कारण आहेत. मग ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे कधीही येणार नाहीत, कधीही तुमच्या वाट्याला येणार नाहीत जर तुम्ही या वृत्ती धारण करताय. कारण काय? ऐशी मती जयाची स्थिर, हे विश्वची माझे घर, हे सगळं विश्व माझंच आहे आणि या सगळ्या चराचरातल्या विश्वातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मीच आहे, ही पहिली आपली जी संकल्पना होती ती. आणि त्यागपूर्वक उपभोग घ्या. या सगळ्या वृत्ती जेव्हा आपण एकवटू, आपल्यामध्ये एकत्रित आणू, आपण धारण करू, त्यावेळेला हा शोकही होणार नाही आणि मोहही होणार नाही. आपल्या अधःपतनाची कारणच नाहीशी होतात. प्रत्येक क्षेत्रातली, कौटुंबिक असतील, काय विद्याभ्यासातली असतील, शालेय शिक्षणातली असतील, सांसारिक असतील, सगळी क्षेत्र आपण वेगळी वेगळी मानतो ना. प्रत्येक कौटुंबिक क्षेत्र वेगळं आहे, आर्थिक क्षेत्र वेगळं आहे. आपण दिवसभर जे जे काम करत असतो याच्यामध्ये जिथे जिथे आपल्याला त्रास होतो, जिथे जिथे आपल्याला अधःपतन होईल असं वाटतं, ही सगळी कारणं नाहीशी होतात. जीवनाची दिशाच बदलून टाकतात उपनिषदकार. आपण फक्त त्यांच्या जवळ जाऊन समजून घेतलं पाहिजे. नैतिकतेचे धडे दिलेले आहेत. मा गृधः कस्यचिद्धनम्, नैतिकतेचे धडे आहेत. या सगळ्या वृत्ती तुम्ही तुमच्यामध्ये धारण करा, म्हणजे तुम्हाला शोक होणार नाही, मोह होणार नाही. नैतिकतेचे धडे दिलेले आहेत. ब्रह्मतत्व आपल्याला समजून सांगतायत, याच्यानंतर आत्मतत्व समजून सांगतायत. ह्या सगळ्या वृत्ती तुम्ही जेव्हा धारण कराल त्यावेळेला तुम्ही भगवत स्वरूप होणारच आहात. संतांनी पण आपल्याला तेच सांगितलंय ना. दया, करुणा, आलयम करुणालयम, शंकराचार्यांच्या श्लोकामध्ये आपण बघतो. काल त्यांच्या भक्तीची अनेक उदाहरणं आपण बघितली. आता शास्त्रकार सांगतात की तुम्हाला हा शोक होणार नाही, मोह होणार नाही आणि तुम्ही आनंद उपभोगू शकता. आता ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व समजून घेतलं पाहिजे, हे पण आपल्याला शास्त्रकार सांगतायत. आणि त्यासाठी आपल्याला याच्या पुढे 11 प्रकारांनी 11 उपाध्या लावलेल्या आहेत ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना. 11 प्रकारांमध्ये आपल्याला या उपाध्या समजून घ्यायचे. आणि ह्या उपाध्या, याच्यामध्ये शांकर भाष्याचं महत्व पुन्हा एकदा आपल्याला दिसेल की हे 11 उपाध्यांमधनं आपल्याला ब्रह्मतत्व समजून घेताना त्याच्या व्याख्या किंवा त्यांचा अर्थ जो आहे ना, तो आपल्याला कळण्यासाठी केवळ आणि केवळ शांकर भाष्यच उपयोगी पडू शकतं. शंकराचार्य होते, त्यांचे प्रचंड उपकार आपल्यावरती आहेत आणि या उपकाराची परतफेड म्हणा किंवा त्यांचे ऋण जर आपल्याला व्यक्त करायचे असतील तर आपल्याला शांकर भाष्य वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास आपल्याला केला पाहिजे. आपल्याला रोजच्या जीवनामध्ये त्या कशा जगता येतील याची उदाहरणं आपण बघतोय. आता आपल्याला भगवंताचे गुण गायलेले आहेत ते समजून घ्यायचे की कसा आहे भगवंत माझा. आपण म्हणतो देव कसा आहे नक्की, त्याचं वर्णन आपण करू. अनेक वेळेला देवता समजून घेतली पाहिजे या विषयावरती आम्ही अनेक ठिकाणी आता काम करतोय. उत्सव असेल, आपल्याकडचा काही धार्मिक विषय असेल, काही आपल्याला करायचं असेल, तर आपण देवता समजून घेऊन जर एखादं काम केलं तर आपल्याला त्याचा आनंद जास्त आहे. मग देवता कशी समजून घ्यायची, आपण देव कसा समजून घ्यायचा?
ज्ञान, कर्म आणि भक्ती हे तीनच विषय पुन्हा त्याच्यामध्ये आहेत. पहिल्यांदा दर्शन घेण्याचे 3 प्रकार, याच्यामध्ये आम्ही बराच काही ठिकाणी व्याख्यानं करतो. दर्शन कसं घ्यावं? पहिल्यांदा मूर्तीचं दर्शन घ्यावं. दिसते कशी? वर्णन, फोटो दिसतो कसा? प्रतिमा छान दिसतो. दर्शन, मूर्ती दिसते कशी. त्याच्यानंतर त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा. त्यांनी काय काय काम केलंय आजपर्यंत. फोटोतल्या व्यक्तीने आपण फोटो बघतो, छान दिसतो, आवडला. केलंय काय, कसा वागतो, 4 माणसांच्यात जातो की नाही जात, कोणी नावं बिवं ठेवतात त्याला की नाही ठेवत, चांगलं वागतो की नाही, म्हणजे चरित्र त्याचं कसं आहे, चरित्राचा भाग त्यांचा कसा आहे. मूर्तीचं, देवतांचं, मूर्ती कशी आहे, हातामध्ये आयुध कोणती आहेत, त्याच्यानंतर त्यांचा चरित्र भाग कसा आहे, आणि तिसरा भाग येतो त्यांनी आपल्याला काय शिकवण दिलेली आहे, म्हणजे तत्वज्ञानाचा विचार. आपण मुळात आपल्याकडे जे देव आहेत ना, आपण ज्यांचे उत्सव साजरे करतो ना, त्यांची तत्वज्ञान किती आहेत आणि ती आपल्याला किती माहिती आहेत. प्रत्येक देवतेचं तत्वज्ञानावर काही भाष्य आहे का, काही ग्रंथ आहे का, याच्याविषयी खूप कमी माहिती आपल्याकडे असते. आपल्याला एकतर रामायण, महाभारत, भगवद्गीता, याच्या पुढे आपण फारसे जात नाही, एकतर गुरुचरित्र. पण गणपतीची गणेश गीता आहे, हनुमंताचं तिकडे काहीतरी उपनिषद आहे, श्रीराम समजून घ्यायचा तर राम परिवार समजून घेतला पाहिजे. रामकथा हा काही एकट्या रामाच्या स्तुतीचा विषय नाहीये ना. रामाच्या आजूबाजूला जे काही 15-20 पात्र आहेत, त्याच्या कुटुंबातली आहेत, त्याचं मित्रमंडळ सगळं आहे, त्यांचं मंत्रिमंडळ आहे, हे सगळं ज्या वेळेला आपण समजून घेऊ त्यावेळेला राम आपल्याला समजणार आहे. मारुती समजून घ्यायचा तर आपल्याला त्याचे दास समजून घेतले पाहिजेत, म्हणजे रामाचे दास इतर जे आहेत ते समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे भगवंत समजून कसा घ्यावा, मुळात भगवंत काय आहे आणि त्याचे कसे आपल्याला उपाध्या लावलेले आहेत ते आपण बघूया. उपनिषदकार सांगतात, सपर्यगात शुक्रम अकायम अव्रण अस्नावीरम शुद्धम अपापविद्धम कवीही मनीषी परिभूः स्वयंभूः शाश्वतीभ्य समाभ्यः. हे 11 उपाध्याय आहेत. एक एक आपण थोडक्यात समजून घेऊया. ज्या गोष्टीचं आपल्याला विस्तृतपणे बघायचं असेल ते आपण विस्तृत बघू. पहिलं सांगितलंय पर्यगात. पर्यगात म्हणजे सर्वत्र पसरलेला. त्याच्यामध्ये आपण म्हटलं की परमात्मा परमेश्वर चराचरामध्ये आहे, ईश्वर सगळीकडे आहे, तसा सर्वत्र पसरलेला आहे. शुक्रम, शुक्रम म्हणजे निर्मितीचं सामर्थ्य असणारा, शुद्ध आहे, शुभ्र आहे, म्हणजे शुक्र या शब्दाचा जे आपण अर्थ म्हणतो त्याप्रमाणे निर्मितीचं सामर्थ्य असणारा. त्याच्यानंतर त्याला म्हटलंय अकायम. ब्रह्म कसा आहे, परमात्मा कसा आहे, अकायम, त्याला शरीर नाहीये, तो शरीर विरहित आहे, त्याला स्वतःचं शरीर नाहीये. अव्रण, त्याला व्रण नाहीये कुठलाही, तो अक्षय आहे, अक्षत आहे. परमात्म्याचं वर्णन चाललंय. त्याच्यानंतर त्यांना सांगितलंय की अस्नावीर अशी एक उपाधी आहे. अस्नावीर, अस्नावीर म्हणजे स्नायू नसलेला, त्याला शिरा नाहीयेत, स्नायू विरहित असा आहे. आता बघा, मगाशी एकदा आपण त्याला म्हटलं अकायम आहे, त्याला शरीर नाहीये, स्वतःचं शरीर नाहीये, मग स्नायू पण असणार नाहीत ना, शिरा पण असणार नाहीत त्याला. मग हे 2-2 प्रकारे का सांगितलंय, तर प्रत्येकाला समजून घेण्याच्या दृष्टीने. कोणाला तो अकायम या स्वरूपामध्ये आवडेल, कोणाला तो अस्नाविरम या स्वरूपामध्ये बघायला आवडेल. याच्यानंतर त्यांना सांगितलंय ब्रह्म हे शुद्ध आहे. आता शुद्ध कसं आहे, शुद्ध म्हणजे पवित्र आहे, निर्मल आहे, दोषरहित आहे. अग्नीचं पावित्र्य, सीतेचं चारित्र्य, गोपींचं प्रेम, तुकोबारायांची भावना म्हणजे भक्ती, आणि लक्ष्मणाची दृष्टी, निर्मल, या विषयामध्ये हे 4-5 आपण म्हणतो ना काय कयास आहेत हे लावलेले. कसं शुद्ध, कसं निर्मल, तर या सगळ्यांच्या जसे निर्मल आहेत तसा तो निर्मल आहे. अपापविद्धम, त्याला पापाचा स्पर्श होऊ शकत नाही असा आहे परमात्मा. कवी मनीषी असं म्हटलेलं आहे, कवी म्हटलेलं आहे. आता आपल्याकडे कवी याच्या ज्या आपल्याला संकल्पना माहिती आहेत त्याच संकल्पना इथेही आहेत. कवी, जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो. क्रांतदर्शी, स्थळ काळाचा वेध घेऊन आरपार जो बघू शकतो असा प्रतिभा असलेला, जे कवी या विषयामध्ये आपण वर्णन करू एखाद्या कवीचं, तेच इथे अपेक्षित आहे. परमात्म्याला कवी म्हटलेलं आहे की जे कवित्व हे उपजत आहे. ते काही कवित्व आपल्याला भरता येत नाही, इंजेक्ट करता येणार नाही. रत्न हे आपण निर्माण नाही करू शकत, रत्नाला पैलू पाडू शकतो, तसं कवित्व हे उपजत आहे, त्याच्यावर संस्कार घडू शकतात. परब्रह्म्याला हे कवी हे उपाधी दिलेली आहे. मनीषी, मनीषी म्हणजे मनाचं ईशन करणारा, मनाला प्रेरणा देणारा,
उद्याचा विषय जो आहे केनोपनिषदाचा तो तिथेच सुरू होतो. केनोशितम पतती प्रेषितम मनहा, याच श्लोकाने याच चरणाने सुरुवात होतं की मन हेच साधन आहे आणि मनावर अवलंबून सगळं काही आहे असं. तुकोबाराय म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मने मना पूजा केली मन इच्छा पुरविली मन माऊली सकलांची. त्यामुळे मनीषी असं म्हटलेलं आहे परब्रह्म्याला. मनाचा श्लोक मनावर संस्कार करण्यासाठी समर्थांनी सांगितले. असा मनीषी, परमात्म्याला मनीषी म्हटलेलं आहे कारण मनावर त्याचा ताबा आहे. कंट्रोल मनावरचा कोणाशी असेल किंवा आपल्याला जर मनावर ताबा मिळवायचा असेल तर आपल्याला भगवंताला शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण मनाला प्रेरणा देणारा हा भगवंत आहे, परमात्मा आहे. परमेश्वराला शरण आपण गेलं पाहिजे. याच्यानंतर 9वी उपमा आहे परिभूहू. परमात्मा आत्मतत्व ब्रह्मतत्व कसं आहे? परिभूहू, की ज्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही, तो सर्वश्रेष्ठ आहे. बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी. रामापुढे तो महाकाळ विक्राळ जरी आला, देवोंका देव महादेव आणि ते सगळे विक्राळ अक्राळ विक्राळ कोणी महाकाळ जरी आले तरी सुद्धा ते त्याच्यासमोर टिकू शकत नाहीत. असा परिभूहू परमात्मा परमेश्वर ब्रह्मतत्व परिभूहू आहे. याच्यानंतर एक छान गोष्ट, एक छान उपाधी इथे लावलेली आहे, ती म्हणजे स्वयंभू. आपण अनेक ठिकाणी बघतो की नाही स्वयंभू देवस्थानं असतात. आता त्याचा अर्थ आपल्याला जो माहिती आहे किंवा आजपर्यंत आपल्याला जो सांगितला गेलाय तो कसा आहे? स्वयंभू म्हणजे स्वतःहून प्रकट झालेला, असाच सगळ्यांना अर्थ माहिती आहे ना स्वयंभूचा अर्थ. पण या परब्रह्म्याच्या ब्रह्मतत्वाला आत्मतत्वाला ज्या वेळेला उपाध्या दिल्या गेल्या त्याच्यामध्ये स्वयंभू याची आचार्यांनी खूप छान व्याख्या केलेली आहे. शंकर भाष्यामध्ये काय सांगितलंय? स्वयंभू स्वयमेव इति. व्याख्या सांगतात, येशाम उपरी भवती यश्चोपरी भवती स सर्व स्वयमेव भवती असा स्वयंभू इति स्वयंभू. म्हणजे काय? हा जो कोणी आहे तो ब्रह्म आहे. ज्याच्या वरती आहे ते दोघेही ब्रह्म आहेत. समजून घेऊया उदाहरणातून. गुरु आणि शिष्य. गुरूंचं महत्व आपल्याला माहिती आहे. गुरु हे ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांच्या खालोखाल कोण येईल? शिष्य येईल. त्यांनी शिकवलेला तयार केलेला शिष्य तो सुद्धा ब्रह्म आहे, कारण ब्रह्मतत्व सगळीकडे भरलेलं आहे. असं स्वयंभू. यशाम उपरी भवती यश्चोपरी भवती. ज्याच्यावर जो आहे तो ब्रह्मच आहे आणि जो ज्याच्या वर आहे आणि त्याच्या खालचा जो आहे ते दोघेही ब्रह्मस्वरूप आहेत. अशी स्वयंभू शब्दाची व्याख्या आचार्य आपल्याला सांगतात. आणि सगळ्यात 11वी शेवटची उपाधी इथे लावलेली आहे, ती आहे शाश्वतीभ्य समाभ्य. हे आपल्याला आवडेल, पटेल, पटकन रुचेल म्हणूया आपण. पटेल म्हणण्यापेक्षा पटायला पाहिजेच, कारण ते आपल्याला उपनिषदकारांनी सांगितलंय. शाश्वतीभ्य समाभ्य, शाश्वत व्यवस्था लावणारा असा तो, ते ब्रह्म, ते आत्मतत्व कसं आहे? शाश्वत व्यवस्था लावणारा. आज आम्ही कार्यक्रमामध्ये 4 जण सतरंजा घालणार आहोत. आम्ही व्यवस्था लावली महिनाभर आधी, 8 दिवस आधी आम्ही व्यवस्था लावली की कोण कोण काय काय कामं करणार. आणि आयत्या वेळेला अर्धा तास आधी त्या सगळ्या व्यवस्था बदलल्या. मग ह्या व्यवस्था शाश्वत व्यवस्था म्हणायच्या का? नाही म्हणायच्या ना. ज्या व्यवस्था कधीही बदलत नाहीत अशा व्यवस्था लावणारा तो शाश्वतीभ्य समाभ्या. मग अशा कोणत्या व्यवस्था लावलं नाही परमात्म्यानी? पृथ्वीचं परिभ्रमण, पृथ्वीचं परिवलन, सूर्य माहिती, सूर्य उगवणं मावळणं, ते 2 प्रकार आहेत. जन्म मृत्यू, प्रत्येक सजीवाला दिलेली स्वतःची कर्तव्य सांगितलेली, घालून दिलेली. या व्यवस्था कधीही बदलणार नाहीत ना. बदलतील नाही. आज पृथ्वी नाही फिरणार, 1 सेकंदाच्या 100व्या भागासाठी पृथ्वी फिरायची थांबली, नाही होऊन चालणार. याला म्हणतात शाश्वत व्यवस्था. आणि अशा व्यवस्था जो लावतो तो शाश्वतीभ्य समाभ्य. ही 11वी उपाधी शास्त्रकारांनी या परमात्म्याला लावलेली आहे. आता इथे आपल्याला थोडासा आणखीन विस्तृत विचार करायचा आहे आणि मग आपण पुढे जाऊया. या शाश्वत व्यवस्था आहेत की ज्या बदलू शकत नाहीत किंवा त्या बदलायच्या नाही आहेत किंवा बदलूच शकत नाही आपण, त्या बदल्याची वेळच येत नाही. अशा व्यवस्था लावणारा हा शाश्वतीभ्य समाभ्य. मग ह्या जर व्यवस्था बदलणार नाहीये तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये? आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? आपण स्वतः बदलू शकतो. आपण
आपले दुर्गुण संपवून आपले चांगले गुण आपल्यामध्ये कसे येतील याच्याविषयी विचार करू शकतो. या दृष्टीने शाश्वतीभ्य समाभ्य असा आपल्याला विचार करायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली इथे सांगतात, पै अहितापासून काढिती. आता हे सगळं आपण जर का उपाध्या बघितल्या तर ह्या सगळ्या उपाध्यांमधनं आपल्याला काय घ्यायचंय, तर आपण वेदांपर्यंत गेलं पाहिजे, वेदांताचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेला या उपाध्या ज्या आहेत ह्या परमात्म्याचं वर्णन करतांच्या उपाध्या जरी असल्या तरीही आपल्यामध्ये तो आहे. ब्रह्मतत्व हे आपणच आहोत. अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो की नाही, तत्वम असी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म ही 4 महावाक्य आहेत. मग ह्या सगळ्या उपाध्या ह्या मला दिलेल्या आहेत ना. मग त्या जर का आपल्याला जाणवायच्या असतील, आपण जर का त्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जर का त्या उतरवायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे. या व्यवस्था तर बदलणार नाहीयेत, ह्या आहेत त्याच राहणार आहेत, शाश्वतीभ्य समाभ्य आहेत. मग आपण आपले दुर्गुण दूर करू शकतो. पै अहितापासून काढिती, हित देऊनी काढिती, नाही का श्रुती परवती माऊली जगा, असं ज्ञानेश्वर म्हणतात. श्रुती म्हणजे वेद, त्यांचा अभ्यास आपण करायला हवा. ते काय करणार आहेत, अहितापासून काढिती. जर आपले काही दुर्गुण असतील तर ते दूर करायला आपल्याला हे मदत करतात. आणि हित देऊनी काढिती, आपल्याला हितकारक संदेश देऊन ते आपल्याला या सगळ्यातनं बाहेर काढतात. म्हणून अभ्यास करायला पाहिजे, वेदांताचा अभ्यास, वेदांचा अभ्यास करायला पाहिजे. श्रुतीसारखी वेदांसारखी माऊली जगाला नाही, ते आपल्याला सन्मार्गाला नेतात आणि हितोपदेश करतात. ही जी व्यवस्था आहे याला म्हणतात शाश्वतीभ्य समाभ्य. याच्यामध्ये कुठलाही बदल कधीही होत नाही. इथे आपले 8 श्लोक पूर्ण होतात. 18 श्लोकांचं हे आपलं उपनिषद आहे. पुढे 9 ते 11 या पुढच्या श्लोकांमध्ये अनेक संकल्पना सांगितलेल्या आहेत. आता इथून पुढे आपण जर का जागेपणाने आणि व्यवस्थितपणाने ऐकलं तर आपल्या या सगळ्या संकल्पना खूप छान स्पष्ट होतील. किंचितशी जरी आपल्याला मागे पुढे झालं, डोळा लागला तर कदाचित असं होईल की 4-5 वाक्य जर का मिस झाली तर पुढच्या काही वाक्यांचा अर्थ लावायला आपल्याला थोडासा कठीण वाटू शकेल. त्यामुळे आपण जरा छान सावरून बसूया आणि जरा ताठ बसूया, म्हणजे आपल्याला पुढच्या सगळ्या या विरोधाभासातल्या ज्या काही आहेत संगती आहेत त्या समजून घेणं आपल्याला शक्य होईल. पुढे आपल्याला शास्त्रकार असं सांगतायत, जे अविद्येची उपासना करतात, लक्षपूर्वक ऐका, जे अविद्येची उपासना करतात ते घोर अंधारात जातात. श्लोक काय तुम्हाला सांगतो, जे अविद्येची उपासना करतात ते घोर अंधारामध्ये जातात. अंधन तमः प्रविश्यन्ति ये विद्याम उपासते. अविद्येची उपासना करणारे घोर अंधारात जातात. आणि जे विद्येची उपासना करतात, विद्येची उपासना करतात ते त्याहून घोर अंधारात जातात, असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. घेऊया समजून, आपण खूप छान सोप्या पद्धतीने समजून घेऊया. पुन्हा एकदा सांगतो, जे अविद्येची उपासना करतात ते घोर अंधारात जातात आणि जे विद्येची उपासना करतात ते त्याहून घोर अंधारात जातात. अंधन तमः प्रविश्यन्ति ये विद्याम उपासते. आता इथे अविद्या म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे आणि विद्या म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी समजल्या तर त्याचा अर्थ काय आहे तो आपल्याला कळेल. बघा, अविद्या पहिल्यांदा समजून घेऊया. योगसूत्रानुसार, योगसूत्र जे आहे ते भाष्य करतं याच्यावरती की अविद्या म्हणजे काय, अनित्याला नित्य समजणे, अनित्याला नित्य समजणे, शुद्धाला अशुद्ध समजणे, दुःखाला सुख समजणे आणि अनात्म्याला आत्मा समजणे म्हणजे अविद्या. आता ही झाली उदाहरणं, काय काय कशा कशाला समजणं. सोपं काय, जे जसं नाही ते तसं आहे असं समजणं म्हणजे अविद्या. दुःखाला सुख समजणं, अनेक दुःख आपण ओढावून घेतो की नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी 7 वाजले की अनेक दुःख आपण घेतो की नाही ओढावून, सुख म्हणून. आम्हाला आवडते मालिका बघायला. असो, दुःखाला सुख समजणे ही झाली अविद्या. आता विद्या आणि अविद्या हे समजून घेताना आणखीन एक गोष्ट आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे अविद्या आणि विद्या याच्या बरोबर एक मी मध्ये म्हटलं की अनित्याला नित्य समजणे.
म्हणजे नित्य अनित्य म्हणजे काय कळायला पाहिजे? आपण समजून घेतोय अविद्या, त्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय अनित्याला नित्य समजणे म्हणजे अविद्या. मग आता अनित्य म्हणजे काय? अनित्य म्हणजे संपणारा, अनित्य की जो नित्य राहू शकत नाही, संपून जाणार आहे आज ना उद्या, तो अनित्य. आणि नित्य म्हणजे काय? की जो कधीही संपणार नाहीये, कायम राहणार आहे, हा नित्य. कळतंय? नित्य कायम राहणार आहे, अनित्य कधी ना कधीतरी संपून जाणार आहे. हे एकमेकांना उलट उलट समजणं, अनित्याला नित्य समजणे, जे संपणारच आहे कधीतरी, कधीतरी ते आपल्यातून निघूनच जाणार आहे, त्यालाच आपण कायमस्वरूपी टिकणारे असं समजणं म्हणजे अविद्या. आता उदाहरण समजायला हवं म्हणून, आकाराला अंत असतो. एखाद्या गोष्टीचा आकार आहे तर त्याला अंत असतो, पण त्या ऊर्जेला अंत नसतो. आता आला का इथे न्यूटनचा लॉ? काल मी म्हटलं होतं उद्या आपल्याला न्यूटनचा लॉ बघायचा आहे. न्यूटननी आपल्याला समजावून सांगितलंय, पण ते इकडनंच घेतलेलं असेल. कसं? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. शिकलोय आपण सगळे, हे शिकतायत काही मुलं. एनर्जी बनू शकत नाही, संपवू शकत नाही. इट कॅन बी कन्व्हर्टेड, ती फक्त एका रूपामधनं दुसऱ्या रूपामध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो, बदलू शकतो. मग तेच हे आहे ना, आकाराला अंत आहे. एनर्जीचा फॉर्म बदलू शकतो, आकार, एनर्जीचा आकार बदलू शकतो, पण एनर्जी, ऊर्जा नाही ना संपू शकत. ती एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये जाणार आहे. म्हणजेच आत्मा, आपण म्हणतो ना आत्मा हा चिरंजीवी आहे किंवा आत्मा हा नित्य आहे, आत्मा कधी मरत नाही, अमर आहे आत्मा, आत्मा हा अमर आहे असं म्हणतो आपण. तो फक्त शरीर बदलतो, म्हणजेच आत्मा म्हणजेच ऊर्जा आहे. आत्मा शरीर बदलतो आणि इकडे ऊर्जा आकार बदलते, एवढंच आपण म्हणतोय. हे सगळं उपनिषदांमधनं, हे सगळं आपल्या वेदांतामध्ये आहे. आपल्याला फक्त ते जोपर्यंत पश्चिम दिशेकडनं येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, कारण आपण या ग्रंथांपर्यंत इथपर्यंत आपण पोहोचतच नाही. आपले ग्रंथ आपल्या कपाटात, ते आपण बाहेर काढूया, ते आपण हळूहळू वाचूया, त्यातलं काहीतरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आता इथे नित्य अनित्य, विद्या अविद्या याच्यापर्यंत आपल्याला यायचंय. समोर दिसणारी मूर्ती म्हणजेच भगवंत आहे असं समजणं म्हणजे अविद्या. समोर जी आपल्याला मूर्ती दिसते तोच भगवंत आहे, दुसरा भगवंत नाही. आणि मूर्ती हा फक्त आकार आहे, तो कधी ना कधीतरी जाणार आहे, आणि ते तत्व म्हणजे भगवंत आहे हे समजणं म्हणजे नित्य. नित्य अनित्य समजून घेतोय आपण. उदाहरण सांगतो, गणपती चतुर्थीलाच का येतो याची कारण आपल्याला माहिती आहेत का? कधीतरी समजून घेऊ, आजचा तो विषय नाही. पण गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जन जर आपण म्हटलं, आता आपल्याकडे अनेक वेगळ्या वेगळ्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे, पण अनंत चतुर्दशीला का जातो, त्याच्यानंतर सहसा राहत नाही. त्याच्यामध्ये हा विचार आहे, अनंताची धारणा आणि शांताचं विसर्जन, मूर्तीचं विसर्जन आणि तत्वाची धारणा आपल्याला करायची आहे. जे तत्व आहे ते आपल्याला धारण करायचंय. आज 10 दिवस मी तुझी सेवा केली, तुझ्याविषयी मी समजून घेतलं, गणपती म्हणजे काय हे माझ्या जीवनात उतरवलं, मी ते बुद्धीमध्ये स्थिर केलं. आता मला तुझ्या मूर्तीची, आकाराची गरज नाही, म्हणून तिचं विसर्जन करायचंय आणि गणपतीचं तत्व आपण धारण करायचंय. म्हणून ते शांत तत्वाचं धारणा आणि अनंत तत्वाची धारणा आणि शांत तत्वाचं विसर्जन. मूर्तीची आपल्याला आवश्यकता नाही, म्हणून ते अनंत चतुर्दशी हा तो विषय तिथे येईल गणपतीच्या वेळेला. पुढे कधीतरी असेल तेव्हा गणपती दर्शन या विषयामध्ये तो विषय येतो. याच्या विरुद्ध विद्या, जे नित्य आहे ते नित्यच आहे असं समजणं, जे सुख आहे त्यालाच सुख समजणं, जे अनित्य आहे त्याला अनित्यच म्हणणं, म्हणजे जे जसं आहे तसंच आहे असं म्हणणं म्हणजे विद्या. आता शांकर भाष्य काय सांगतं विद्या अविद्येवरती? थोडा कठीण भाग आता सुरू होतोय, पण याच्यामध्ये खूप छान प्रकारे ते समजावून सांगितलंय. याच्यामध्ये पुढे आपल्याला कर्म आणि अकर्म याच्यापर्यंत जायचंय. आचार्य अविद्येला कर्म म्हणतात. सोपं करून सांगणार आहे मी. आचार्य काय म्हणतात? अविद्येला कर्म म्हणतात आणि विद्येला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे काय? परिचय, ओळख, स्वरूपाची जाणीव, एखाद्या गोष्टीमागचं कारण जाणून घेणं म्हणजे ज्ञान. सोपी गोष्ट आहे. ज्ञान झालं म्हणजे काय झालं? एखाद्या गोष्टीच्या मागचं कारण काय ते आपल्याला कळलं. मग अविद्या म्हणजे कर्म आहे आणि विद्या म्हणजे ज्ञान आहे.
आता आणखीन सोपं करून सांगतो. अविद्या म्हणजे प्रॅक्टिकल आहे. कर्मय म्हणजे काय आहे? प्रॅक्टिकल आहे. आपण शाळेत शिकतो ना, प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन गोष्टी शिकतो. मग त्यातलं अविद्या म्हणजे काय आहे? कर्म आहे, म्हणजे प्रॅक्टिकल आहे, जे खरोखर प्रॅक्टिकल करायचंय आपल्याला, आपण करतो प्रयोगशाळेत प्रॅक्टिकल करतो. आणि ज्ञान विद्या म्हणजे काय आहे? थेरी आहे. असं समजून घेऊया आपण. आपण एक उदाहरण बघूया. अविद्या म्हणजे प्रॅक्टिकल आहे, म्हणजे काय आहे? टेक्निक आहे ना, तंत्र आहे. आणि ज्ञान म्हणजे थेरी आहे, म्हणजे मंत्र आहे. मंत्र आहे आणि तंत्र आहे, या दोन गोष्टी आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर आणि नर्स असं आपण उदाहरण घेऊया. एखादी गोष्ट एखाद्या रुग्णाला तपासल्यानंतर त्याला कोणतं इंजेक्शन द्यायचंय हे कोणाला समजणार आहे? डॉक्टरांना समजणार आहे, बरोबर? आता ते इंजेक्शन कोणतं द्यायचंय, किती द्यायचंय, किती वाजता म्हणजे कधी द्यायचंय, हे सगळं कोणाला समजणार आहे? डॉक्टरांना समजणार आहे. आता हे सगळं लिहून दिल्यावरती हे इंजेक्शन कसं द्यायचंय हे कोणाला समजणार आहे? ते नर्सला समजणार आहे. ते जे कंपाऊंडर असतील, त्यांच्या हाताखालचे कोणी असतील, त्यांना समजणार आहे की हे इंजेक्शन कसं द्यायचंय. त्यांच्याकडे प्रॅक्टिकल आहे आणि यांच्याकडे थेरी आहे. म्हणजे डॉक्टर आणि नर्स या उदाहरणात आपल्याला महत्वाचा कोण आहे? डॉक्टर महत्वाचा आहे का नर्स महत्वाची आहे? विद्या महत्वाची आहे की अविद्या महत्वाची आहे? डॉक्टर महत्वाचा आहे. कोणतं द्यायचंय, कधी द्यायचंय, किती द्यायचंय, पण कसं द्यायचंय हे कोण देणार आहे? नर्स पण महत्वाची आहे ना. आचार्य आपल्याला सांगतात की विद्या आणि अविद्या याच्यामध्ये तुम्ही समन्वय केला पाहिजे, तिथे तुम्ही विवेक केला पाहिजे, हे दोघेही महत्वाचे आहेत. आता आपल्याला थोडासा अर्थ असा लावायचा आहे की फक्त विद्येचा जो उपासना करतो तो त्याहून घोर अंधारात जातोय, आणि फक्त अविद्येचा जो उपासना करतोय तो अंधारात जातोय. मग अशी सांगितलं ना श्लोक, जो अविद्येची उपासना करेल तो अंधारात जाईल. फक्त अविद्या, फक्त आम्ही कर्मकांडच करू, ज्ञानाशी काही संबंध नाही, आम्हाला परमात्मा वगैरे काही. कालच्या याच्यात आलं होतं, प्रभाकरांनी प्रश्न विचारला होता की संन्यास मार्ग तुमचा हा काही सर्वसामान्यांचं हित साधणारा नाही. कर्म आहे ते फळ देणारच आहे, त्यामुळे कर्मच केली पाहिजे, त्यातून आम्हाला फळ मिळणार आहे. फक्त कर्म केली आम्ही तर आम्हाला फळ मिळालं असं नाहीये. दोनही आपल्याला पाहिजे, विद्याही पाहिजे आणि अविद्याही आपल्याला पाहिजे. भगवंताविषयी ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्ञान झालं तरच प्रेम टिकेल, आणि प्रेम जर का असेल तरच हातून कर्म घडेल. आज आपण देवळात येऊ, कधी येऊ? ज्या वेळेला देवाविषयी आपल्याला प्रेम वाटेल तेव्हा. हे प्रेम कधी टिकेल आपल्यामध्ये? त्याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून आहे. देव आहे, मी काय कोणाचे खातो, राम आम्हाला देतो ना, ही जेव्हा भावना मनामध्ये पक्की होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल. म्हणून आम्ही देवळात येऊ. म्हणजे ज्ञान झालं तरच त्यातनं प्रेम भावना म्हणजे भक्ती समृद्ध होणार आहे, आणि भक्ती समृद्ध झाली तरच आपलं कर्म हातून घडणार आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया. यामध्ये राष्ट्र उभारणीसाठी आवश्यकता कोणाची आहे? आपल्याला शास्त्रज्ञांची आवश्यकता आहे, तंत्रज्ञांची पण आवश्यकता आहे. नुसते शास्त्रज्ञ असून चालणार आहे का? आपल्याला नाही चालणार आहेत. आपल्याला तंत्रज्ञ पण असले पाहिजेत. शास्त्रज्ञ ही विद्या आहे, आणि विद्यामधून ते ज्ञान आहे. त्यांच्या ज्ञानातून ते नवीन नवीन शोध लावतात. आणि तंत्रज्ञ आहेत, ती अविद्या आहे, ते कर्म आहे, ते हाताने खरोखरच जाऊन साईटवर जाऊन कामं करतात, लांब लांब जाऊन कामं करतात. जशी शास्त्रज्ञांची गरज आहे तसं राष्ट्र उभारणीमध्ये तंत्रज्ञांची सुद्धा गरज आहे. काय करायचं याचं उत्तर म्हणजे विद्या आहे, आणि कसं करायचं याचं उत्तर हे अविद्या आहे. कळतंय? प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्ही शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आता इथे उपनिषदकार जे श्लोक म्हणतात त्यांनी सांगितलंय की यांचं जर वेगळं वेगळं आचरण आपण केलं तर यांची फळं मात्र वेगळी वेगळी मिळतात. म्हणजे नुसती विद्येची उपासना केली तर वेगळी फळं मिळतात, आणि नुसतं आपण जर का अविद्येची नुसतं कर्मकांडाची काही उपासना केली तर फळं वेगळी मिळतात, असं आपल्याला शास्त्रकार सांगतात. या दोघांचा समतोल जो राखतो तोच या अध्यात्म मार्गामध्ये पुढे जातो. या दोन संकल्पना आपल्याला मृत्यूच्या पार नेतात आणि अमृत तत्वाची प्राप्ती करून देतात. आता मृत्यूच्या पार घेऊन जातात म्हणजे काय? खूप मोठं वाटतं ना शब्द, मृत्यूच्या पार घेऊन जातात. जगातलं सगळ्यात एकमेव दुःख काय आहे माणसाला? मरण. त्याच्याविषयी ज्या वेळेला विचार होतो तेव्हाच दुःख होतं ना. त्याच्यापेक्षा जास्त दुःख होणारं असं काही दुःखदायक आहे का? नाहीये. आणि अमृत तत्वाचा उपभोग
मृत्यूच्या पार जाणं म्हणजे दुःखाच्या पार जाणं, दुःखातून मुक्त होणं. आणि अमृत प्राप्ती म्हणजे काय, तर शाश्वत आनंदाचा लाभ होणं. अमृत प्राप्ती शब्द मोठा वाटला तरी सोपा करून कसा घ्यायचा आहे, शाश्वत आनंदाचा लाभ होणं. आता शाश्वत आनंद म्हणजे काय, आता मी आईस्क्रीम खाल्लं, मला आईस्क्रीम आवडतं, मला फार आनंद झाला. उद्या संध्याकाळी मी काल आईस्क्रीम खाल्लं होतं याचा आनंद, तेवढाच आनंद मला उद्या आईस्क्रीम न खाता होणार आहे का, नुसत्या कल्पनेनी नाही होणार आहे. शाश्वत आनंद याचा अर्थ कधीही कुठेही त्याचं स्मरण झालं की आपल्याला आनंदच होणार आहे. असा आनंद जो असतो तो शाश्वत आनंद आहे. अशा आनंदाची प्राप्ती म्हणजे अमृत प्राप्ती. जिथे असा आनंद आहे तिथे दुःख राहतच नाही, म्हणजे मृत्यूच्या पार जाणं आणि अमृत तत्वाची प्राप्ती होणं. भावपूर्ण कर्म जर का आपण केलं तर हे सगळं शक्य आहे. देव भावाचा भुकेला, आपण म्हणतो आम्ही घरी थांबू, आम्ही नाही देवळात जाणार, आम्हाला देव भावाचा भुकेला. सोयीसाठी वापरू नका ही कधी ही टर्म. देव भावाचा भुकेला ही टर्म आपण आपल्या सोयीसाठी वापरतो, ही संकल्पना. आपण रोज देवळात जातोय पण त्या देवतेविषयी आपल्याला काही माहित नाही. जसं मगाशी मी म्हटलं, कधी प्रेम वाटेल, ज्यावेळेला त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान आपल्याला होईल. आपण जे जे काम करतोय ते पूर्ण स्पष्टतेने करा, असं इथे शास्त्रकार सांगतात. पूर्ण स्पष्टतेने करा म्हणजेच काय, समजून घ्या, प्रत्येक गोष्ट तुम्ही समजून घ्या, तर तुम्हाला त्याचा जास्त आनंद मिळेल. आता इथून पुढे शास्त्रकार आपल्याला आणखीन काही संकल्पना स्पष्ट करतायत. द्वैत आणि अद्वैत, संभूती आणि असंभूती, इकडे आपल्याला शास्त्रकार नेत आहेत. आता द्वैत आणि अद्वैत हे दोन शब्द आपण समजून घेऊ. संभूती आणि असंभूती आपण अतिशय कमी प्रमाणात समजून घेऊया. आता द्वैत आणि अद्वैत याचा विचार करताना शंकराचार्यांचा, आपण शंकर भाष्याचा जर का विचार केला तर त्यांनी संभूती हे अद्वैत आहे असं सांगितलेलं आहे. संभूती हे अद्वैत आहे आणि असंभूती हे द्वैत आहे. या दोन्हींचा जर का आपण स्वीकार केला, दोन्ही गोष्टींचा आपण समतोलाने विचार केला, धारण केला, तर आपल्याला भगवत प्राप्ती, भगवंतापर्यंत जाणं सोपं होतं. आपल्याला सरते शेवटी अद्वैताकडेच जायचंय. आता इथे पुन्हा दोन टर्म येतील, सगुण आणि निर्गुण. थोडं कठीण कठीण होत जात आहे, पण आता ते सोपं सोपं होईल पुढे पुढे. द्वैत आणि अद्वैत याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण, संभूती आणि असंभूती हे इंटरकनेक्टेड सगळे विषय आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेले विषय आहेत. सगळ्यांचे अर्थ थोडे थोडे म्हणाल विचार केला तर तसेच आपण घ्यायचे, सारखे अर्थ घ्यायचे. द्वैत आणि अद्वैत या अनुषंगाने घेण्याच्या गोष्टी संभूती आणि असंभूती आहेत, आणि विद्या आणि अविद्या ह्या तंत्र आणि मंत्र या अनुषंगाने घ्यायच्या विषय आहेत. आता एवढ्या मोठ्या आणि इतक्या उपमा का दिलेत भगवंताला? मी एका ठिकाणी एक उदाहरण सांगितलं होतं की भगवंत जाणून घ्यायचा आहे. इतक्या साऱ्या उपमा दिल्या, भरपूर उपमा दिल्या. आता मला श्रीखंड आवडतं, कोणाला आईस्क्रीम आवडतं, कोणाला गुलाबजाम आवडेल, कोणाला जिलेबी आवडेल, कोणाला खीर आवडेल. पण ह्या सगळ्याचं सार केलं तर आवडतंय काय? सगळ्यांना गोड पदार्थ आवडतोय ना, गोड चव आवडते ना. मग हे गोड स्वरूप जे आहे ना, हे भगवंताचं स्वरूप आहे. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी कोणी गुलाबजामाच्या पद्धतीने बघेल, कोणी जिलेबीच्या माध्यमातून बघेल, पण जायचंय सगळ्यांना शेवटी कुठे? त्याच परमात्म्या परमेश्वरापर्यंत जायचंय, त्या निर्गुण तत्वाकडेच जायचंय. समर्थांनी सांगितलेलं आहे, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. निर्गुणाकडेच जायचंय. सगळ्या कथाकारांना, कीर्तनकारांना दंडक घालून दिल्या समर्थांनी. बोला कशाविषयी? निर्गुणाविषयीच बोला, पण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. निर्गुणापर्यंत पोहोचायचं असेल तर सगुण हे सोडता कामा नाही, ते धरायलाच पाहिजे. आपण शून्यात कॉन्सन्ट्रेट करू शकतो का पटकन? आपण आता इथे सगळे बसलोय, कुठेतरी नजर लावायची आणि एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा. आपण नाही करू शकत, पटकन करू शकत नाही. जो पहिल्यांदाच करेल. कधी करू शकतो? काहीतरी भिंतीवर एखादा ठिपका काढायचा, काहीतरी फोटो फ्रेम ठेवायची, म्हणजेच भगवंताची मूर्ती समोर ठेवायची, त्याच्याकडे बघून आपण एकाग्र व्हायचं. आणि एक क्षण असा येतो, अनेक दिवस अनेक महिने प्रॅक्टिस झाल्यानंतर, आता समोर देव नसला तरी चालेल, तो बिंदू, ती फ्रेम समोर नसली तरी चालेल, आमचं चित्त एकाग्र होऊ शकतं. म्हणजे त्या निर्गुणापर्यंत जाण्यासाठी सगुण रूपाची गरज आपल्याला आहे. सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. द्वैत दशेचे अंगण, अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव गुण अभेदासी, ज्ञानेश्वर माऊली सांगतात.
शेवटचं चरण बघा कसं आहे, भेदू तव तव गुण अभेदासी. जो अभेद आहे त्यालाच भेदून 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 आम्ही समजून घेऊ. सोपी संकल्पना समजून घेऊया. एखादं मोठं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं आपण गाडी कशी बनते हे जर आपण समजून घेतलं, युट्यूबला व्हिडिओ बघतो की नाही, गाडी कशी बनते बघतो, बघत असतील अनेक जण. एक 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 पार्ट ज्या वेळेला जोडला जातो त्यावेळेला गाडी बनते ना. मग अख्खी गाडी समजून घ्यायची म्हटली तर ती शक्य नाहीये. पहिल्यांदा छोटा भाग, मग छोटा भाग, मग छोटा भाग, असा झाल्यानंतर ते सगळे भाग एकत्र येतील असं आपण समजू शकतो, कल्पना करू शकतो, समजून घेऊ शकतो. म्हणून एवढ्या सगळ्या उपाध्या आणि एवढ्या सगळ्या प्रकारचं वर्णन आपल्याला शास्त्रकार करून सांगतात. परब्रह्म, ब्रह्म, परमात्मा, परमेश्वर इतका मोठा आहे की तुम्हाला छोट्या छोट्या स्वरूपामध्ये, कोणी शंकराच्या स्वरूपामध्ये समजून घ्या, गणपतीच्या घ्या, दत्तगुरूंच्या घ्या, गणपतीच्या घ्या, रामाच्या घ्या, देवी शक्ती, सगळ्या म्हसोबा, मर्यादिक सगळ्यांच्या बाबतीत समजून घ्या. पण सगळ्यात शेवटी काय, सगळ्यांना एका ठिकाणी प्रत्येकाचे सद्गुरू वेगळे वेगळे. आमचे सद्गुरू हे, आम्ही नाही दुसऱ्या सद्गुरूंचा जप करणार. आम्ही दुसऱ्या सद्गुरूंची यात्रा जर का मिरवणूक आली असेल तर नमस्काराला सुद्धा जाणार नाही, कारण आम्ही या पंथाचे आहोत. अरे पण शेवटी सद्गुरू हे गुरुतत्व एकच आहे, हे कधी मानणार तुम्ही? मानलं पाहिजे की नाही? कधीतरी कधीतरी आपण आपला जप आपण करतोय, आपण भरपूर जप करतोय, आपण साधना करतोय, आपण 10 जण मिळून करतोय. कधीतरी या 10 जणांनी या खोलीतनं उठून जरा दुसऱ्या वाडीमध्ये, दुसऱ्या वस्तीमध्ये, दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊन जिथे ह्या गोष्टी होत नाहीयेत त्यांना सांगणार कधी आपण? दुसऱ्याचे सद्गुरूंमध्ये आपण आपले सद्गुरू कधी बघणार? पंचायतन पूजेविषयी काल आपण बोललो. अनेक संतांना, अनेकांना आपल्याला गोष्टी माहिती आहेत की शंकराच्या पिंडीचं दर्शन घेणार नाही, तो सोनार त्याचं माप गेला, ते कपडे शिवायला जात नाही, तिथे त्याला हात लावतो तर पांडुरंगच दिसतो, पांडुरंगाच्या तिथे गेला तर शंकरच दिसतो. आपल्याला विषय माहिती आहेत ना. शेवटी सगळे एकच आहेत, आपल्याला तिथेच जायचंय. भेदू तव तव गुण अभेदासी, हे अभेद स्वरूप, परब्रह्माचं स्वरूप जर आपल्याला समजून घ्यायचंय तर आपल्याला असे छोट्या छोट्या भागांमधनं हे समजून घेतलं पाहिजे. आता एकाने प्रश्न विचारला, आनंद कशात आहे? पहिल्यांदा पण आपण प्रश्न विचारला होता, आनंद कशात आहे? आता प्रश्न असा विचारला, आनंद कशात आहे? सगुणात आहे का निर्गुणात आहे? कशात असेल आनंद? आनंद सगुणात आहे, द्वैतात आहे. दोन गोष्टी, द्वैत म्हणजे दोन गोष्टी, अद्वैत म्हणजे सगळं मिळून एकच. द्वैतात आनंद आहे. प्रश्न कसा विचारलाय ह्याच्यावर उत्तर बदलतं. आनंद कशात आहे असं विचारलं तर आनंद द्वैतात आहे, सगुणात आहे. पण आनंद काय आहे असा जर का प्रश्न विचारला तर आनंद काय आहे? निर्गुण आहे. आनंद हा अद्वैत आहे. परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर हा आनंद आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. काल शंकराचार्यांनी ओळख करून देताना सांगितलं होतं ना, मी स्वतः आनंद आहे. आनंद चित सदानंद जो काही आहे तो काही आनंद तो मीच आहे. आनंद मिळवायचा असेल तर सगुणाची उपासना केली पाहिजे. आनंद मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी सगुणाची उपासना करायची आणि मीच आनंद आहे, आनंद स्वतः होण्यासाठी आपल्याला निर्गुणाची उपासना करायची. पण त्याच्यापर्यंत पोचताना सगुण सोडून चालत नाहीये. गणपतीच्या बाबतीतला मला मोह होतोय सांगण्याची गोष्ट अगदी एका वाक्यात. ते गणपतीच्या हातामध्ये एक जो एकदंत आपण स्वरूप म्हणतो की नाही, दात तोडलेला आहे. तो गणपतींनी दात टाकून दिलेला नाही. अनेक आता मूर्तींमध्ये हल्ली भरपूर बदल होतात, पण गणपतीच्या हातात जो त्रिकोणी दिसतो, काही लोक चक्क त्याला मुळावेळा सुद्धा म्हणतात. काय आहे तो? दात आहे हातातला, तो मोडलेला दात आहे ना, तो गणपतीने हातात धरलेला आहे. ते त्याचं उदाहरण आहे. आनंद स्वरूप आपल्याला जर का व्हायचं असेल, आनंद स्वतः व्हायचं असेल तर निर्गुण उपासना गरजेची आहे. तो सगुणाचा दात आहे, गणपतीचा दात आहे, तो हातात धरलेला आहे गणपतीने. गणेश दर्शन या विषयावर त्याच्यामध्ये हे सगळे विषय येतील. आनंद हा स्वतः भगवंत आहे. प्रश्न कसा विचारावा त्याच्यावर उत्तर बदलतं. आनंद काय आहे तर आनंद काय आहे तर निर्गुण आहे, आणि आनंद कशात आहे तर सगुणात आहे. आता हे सगुण आणि निर्गुण समजून घेण्याचं आपण एक उदाहरण घेऊया. संभूती असंभूती, सगुण निर्गुण, द्वैत अद्वैत. आपण जर का सगुणात अडकून राहिलो तर चालणार नाही. आपण पुढे गेलं पाहिजे, निर्गुणापर्यंत पोहोचलंच पाहिजे, म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे. आता हे एकरूप होण्याचं उदाहरण आपण बघूया. आपण जेवण जेवलो, अन्न आपण सेवन केलं, अन्न खाल्लं, आनंद मिळाला, आवडीचे गुलाबजाम आपण खाल्ले, पोहे खाल्ले, रात्री आवडतात आपल्याला.
सगुणातनं निर्गुणात जाण्याचा प्रवास आपण बघतोय. उदाहरणार्थ आम्हाला पोहे आवडतात, आम्ही रात्री अपरात्री पोहे खाल्ले, भरपूर पोटभर पोहे खाल्ले. दोन वेगळ्या गोष्टी आहेत की नाही? ते पोहे आहेत, हा मी आहे, मी ते पोहे खातोय, म्हणजे दोन गोष्टी आहेत, म्हणजे द्वैत आहे. ते पोहे आपल्या शरीरात गेल्यानंतर ते जर का आपल्या शरीराशी एकरूप झाले नाही तर प्रॉब्लेम आहे की नाही? ते एकरूप व्हायलाच पाहिजेत, ते पचले पाहिजेत, ते माझ्या शरीराचा एक भाग होऊन राहायला पाहिजेत. तुम्ही जर द्वैतातच अडकून बसलात, ते पोहे आणि तुमचं शरीर जर वेगळंच राहिलं तर पुढचे काही दिवस आपल्याला प्रॉब्लेम आहे की? पटते की नाही? सोपी संकल्पना आहे. द्वैत अद्वैत आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं, ते समरस व्हायला पाहिजे. ते माझ्या शरीराचा एक भाग झाला तरच आपल्याला पुढचा आनंदमय, काल खाल्लेल्या पोह्यांचा आनंद किती उत्कट आहे हे आपण पुढचे काही दिवस, शाश्वत आनंद नाही येतो पण किती पुढचे काही दिवस आपल्याला तो आनंद मिळू शकतो. आणि नाही एकरूप झालो आपण, जर का त्या सगुणातच अडकून बसलो, काय होत आहे अनेक वेळेला, उद्या परवाच्या विषयात कदाचित तो विषय येईल, अनेक वेळेला भोळा भक्त, अतिशय भावुक, भावनिक भोळा भक्त येतो. क्रांतिकारी विधानं असतात, आमचे गुरुजी आम्हाला सांगतात हे सगळं, की भोळा भक्त आणि मूर्ख भक्त ह्याच्यामध्ये एक लाईन आहे, ती इतकी पुसट होते ना या लोकांच्या बाबतीत, की भोळा भक्त कोण आणि मूर्ख भक्त कोण, ही लाईन आपण पुसट होऊन द्यायची नाहीये. आपल्याला समजून घ्यायचे देवता, तुम्ही भोळा भक्त असू दे, पण तो ज्ञान संपन्न जर का असेल, त्या देवतेविषयी पूर्ण जाणून घेतलेला असेल, तर तो मूर्ख भक्त याच्याकडे जाणार नाही. आपल्याला कुठेही हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धा सांगितलेली नाही. देव भावाचा भुकेला असला तरी भावाचा भुकेला आहेच, तेवढी उत्कट भक्ती आहेच, पण उत्कट भक्ती केव्हा टिकेल? जेव्हा तो राम मला अन्न देतोय, तेव्हा मी जेवतोय, तेव्हा माझा संसार चालतोय, ही भावना ज्या वेळेला मनामध्ये बुद्धीमध्ये स्थिर होईल तेव्हा ती भक्ती टिकेल. आणि तेव्हाच्या भावाचा देव भुकेला आहे. आपल्याकडे काय आहे? आपल्याला ज्ञानही नाही देवाविषयी, आपल्याला कर्मही करायचं नाहीये, आपल्याला देवळातही जायचं नाहीये, शरण जाण्याचा तो विचार खूप लांब आहे आपल्यापासून, तो जवळ आणायचा आहे ओढून ओढून शरण जाण्याची भावना. आणि आपण फक्त म्हणतो देव भावाचा भुकेला आहे, काही नाही लागत देवाला दुसरं. जे जे आपल्याला लागतं ते ते सगळं आपण देवाला दिलं पाहिजे, जसं आपल्याला लागतं तसं आपण देवाला दिलं पाहिजे. त्यामुळे अद्वैताकडे हे गेलंच पाहिजे, पोहे हे जिरलेच पाहिजेत, शरीराचा एक भाग झालाच पाहिजे. त्यामुळे सगुणात अडकून राहायचं नाही, निर्गुणापर्यंत आपल्याला पोचायचंय. हा विवेक पाहिजे आपल्याला. विद्या अविद्या, संभूती असंभूती, द्वैत अद्वैत याच्यातला विवेक जो साधतो, हा विवेक एकदम येईल का? आपल्याला नाही येणार एकदम, यासाठी कष्ट घ्यायला लागतील. कधी शक्य होईल हा विवेक साध्य होणं? भगवंताच्या पायाशी गेल्यावर, त्यांना शरण गेल्यावर, सद्गुरूंना शरण गेल्यावर, त्याच्याविषयी सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला हे शक्य आहे. शेवटच्या भागाकडे आपण जाऊया. 15व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत ह्या 3-4 श्लोकांमध्ये शास्त्रकार एक खूप भावपूर्ण अशी प्रार्थना करतायत. काय प्रार्थना आहे ती? आतापर्यंत सगळं सांगून झालं. ईश्वर कसा आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, आपण कसं वागायचंय, आपण त्या सगळ्यांची धारणा आपल्यामध्ये कशी करायची, आपल्या वृत्ती कशा डेव्हलप करायच्यात, आपल्याला समोरच्याची घृणा येऊ नये म्हणून आपण काय काय करायचं, हे सगळं सांगून झाल्यावरती शास्त्रकार पुढे प्रार्थना करतात. हिरण्मयेन पात्रेण सत्तस्या पिहतम मुखम तत्वम पूषण नृपा वृणो सत्य धर्माय दृष्टये. हे देवा, तुझं सत्य स्वरूप झाकलं गेलंय, ते मला उघडून दाखव. हिरण्मयेन पात्रेण, सोन्याच्या झाकणाने झाकलेलं आहे, ते मला उघडून दाखव, मला सत्याचं दर्शन घेऊ दे. सत्य म्हणजे परमात्मा, ब्रह्म, आत्मतत्व, ते एकमेव सत्य आहे. या सत्याचं मला दर्शन घ्यायचंय, पण ते झाकलं गेलंय कशाने? सोन्याच्या झाकणाने. आता हे सोन्याचं झाकण म्हणजे काय आहे? प्रलोभन आहेत आपल्या समोर असलेली. आपल्याला आत्मतत्वाचं दर्शन घेण्यासाठी जे काही प्रॉब्लेम येत आहेत, ज्या काही अडचणी येत आहेत, त्या कशाच्या अडचणी आहेत? या सोन्याच्या झाकणाच्या अडचणी आहेत. आपल्यामध्ये असलेले मोह, आपल्यामध्ये असलेल्या इच्छा, सगळी प्रलोभनं आपल्या समोर असलेली. किती वाटतं आम्हाला संध्याकाळी ना खूप रामरक्षा म्हणावी, पण त्या सिरियलचा मोह सुटत नाहीये, तो टीव्ही बंद होत नाहीये. हे हिरण्मयेन पात्रेण, सोन्याची झाकणं आहे ती सगळी. ही प्रलोभनं ज्या वेळेला दूर होतील त्यावेळेला त्या सत्य स्वरूपाचं दर्शन आपल्याला होणार आहे. ही प्रार्थना शास्त्रकार करतात. कोणाकडे केली आहे ही प्रार्थना? कोणाला विचारायचं, कोणाला शरण जायचं? कुठेतरी शरण जाऊन कोणाकडे तरी काहीतरी मागून होणार नाहीये ना. ज्याच्याकडे आहे, जो आपल्याला देऊ शकतो, आहे पण देणार नाही, त्याच्याकडे पण जाऊन उपयोग नाहीये ना. ज्याच्याकडे नाहीये पण तो आपल्याला देऊ शकतो, अशाकडेही मागू शकतो आपण. कोणाकडे केली आहे प्रार्थना ही? हे पूषण, आणखीन एक नाव ब्रह्मतत्वाला दिलेलं, पोषण करणारी देवता, हे पूषण.
माझ्या जीवनातल्या आकर्षक गोष्टींचा मोह हा तू दूर करावास आणि सत्याचं दर्शन मला करून द्यावंस अशी प्रार्थना केलेली आहे. आपले संत म्हणतात ना, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आता हा स्वधर्म याच्यावर सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे. केनोपनिषदाच्या विषयामध्ये स्वधर्म याच्याविषयी आपली सगळी चर्चा होईल. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आपली कर्तव्य काय आहेत? प्रत्येकाने स्वतःचा स्वधर्म ओळखला पाहिजे. आपण मुळात स्वतःला ओळखलंय का? आणि प्रश्न विचारतात, $1,000,000 प्रश्न. स्वतःला कधी भेटलाय? विचार करून या उद्या परवा येताना. स्वतःला कधी भेटलोय आपण? स्वधर्म सूर्य पाहो. आपल्याला धर्म या विषयाची विष्णू सहस्रनामाचं जे शांकर भाष्य आहे त्याच्यात सुरुवातीला आचार्यांनी धर्म म्हणजे काय याच्याविषयी आधी सांगितलेलं आहे. डायरेक्ट विष्णू सहस्रनामाला विश्वम विष्णूला सुरुवात केलेली नाही. आधी खूप साऱ्या संकल्पना आचार्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. त्याच्यात धर्माविषयी सांगतात. आपल्याला धर्म म्हणजे असं वाटतो हा बाकीचे धर्म जे आहेत, उपासना पद्धती वेगळ्या वेगळ्या म्हणजे धर्म, असं नाही आहे. धर्म हा एकमेव हिंदू धर्म होता, सनातन धर्मच होता. आणि स्वधर्म याचा विषय म्हणजे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेली कर्तव्य. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, दुरितांचे तिमिर जाओ. ह्या सगळ्या दोन्ही प्रार्थना हा एकच भाग आहे. दुरित म्हणजे मोह आहे, अंधार आहे. स्वधर्म म्हणजे भगवंत आहे, पोषण करती देवता. कशी आहे ती? तो ऋषी आहे, यम आहे. यम शाश्वतीभ्य समाभ्य, अशी व्यवस्था लावणारा नियंता म्हणजे यम. यम म्हणजे मृत्यूची देवता नव्हे, यम म्हणजे नियंता, जो ह्या सगळ्या व्यवस्था लावतोय तो. त्याच्याकडे ही प्रार्थना करतायत. पोषण ने कर्षे यम सूर्य प्रजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम. तुझं कल्याणकारी रूप मला दाखव. तुमचं तेज आम्हाला सहन होत नाही. व्यूह रश्मीन समूह, तुमच्या या किरणांचा तेजाचा जो काही स्त्रोत आहे हा आवरून घ्या. हा आम्हाला सहन होत नाही. आम्हाला तुम्ही शांत स्वरूपाचं दर्शन दाखवा. याते रुद्र शिवातनो रघो अघोरा पापकाश्री. अघोर रूप नकोय आम्हाला, शांत स्वरूपाचं दर्शन दाखवा. आचार्य शेवटच्या क्षणी, अंतिम क्षणी मातेच्या त्यांच्या जवळ होते आणि त्यावेळेला आईने इच्छा प्रकट केलेली आहे की मला भगवंताचं स्वरूप दाखव. त्यावेळेला शंकराचार्यांनी स्तवन केलेलं आहे आणि प्रत्यक्ष शंकर महादेव अवतीर्ण झालेले आहेत तिथे. आणि तेव्हा त्यांची माता म्हणते, शंकराचार्यांची आई म्हणते की मला हे स्वरूप सहन होत नाहीये डोळ्याला, माझ्या दृष्टीला. मला शांत स्वरूपाचं, मला तू कृष्ण स्वरूपामधलं दर्शन दे, मला शांत स्वरूपाचं दर्शन दे. आणि तिथे आचार्यांनी कृष्णाष्टक हे रचलेलं आहे. कशी प्रार्थना केली आहे आचार्यांनी? मम भवतु कृष्णोक्ष विषय, माझ्या डोळ्यांचा विषय हा कृष्ण व्हावा. त्यांनी स्वतःच्या आई करता मागितलेलं नाहीये. माझ्या आईला देवा, तू आईला दर्शन दे असं नाही सांगितलेलं. मला दर्शन दे असं नाही मागितलेलं. सगळ्या समाजासाठी त्यांनी दर्शन मागितलेलं आहे. सगळ्या समाजाचा डोळ्यांचा विषय हा कृष्ण व्हावा. खूप छान त्यांनी त्याच्यामध्ये कृष्णाष्टक ते रचलेलं आहे. समस्त जगाच्या डोळ्यांचा विषय हा कृष्ण व्हावा. आईसाठी प्रार्थना केली असली तरी समाजाचं हित साधणारी प्रार्थना होती. आता पुन्हा ते तिथे आलं. तेन त्यक्तेन भुंजिथा आलं. ज्या वेळेला आपल्याला, मला उद्या 500 रुपये दान करायचे तर मला किती पैसे कमवावे लागतील? माझ्या आईला दर्शन द्यायचंय, पण त्याच्यामुळे पूर्ण समाजाला त्यांचं दर्शन कसं होईल? अशी प्रार्थना हे सत्पुरुष करतात. आचार्यांनी अशी प्रार्थना केलेली आहे. उपनिषदकारांना शांत स्वरूपाचं दर्शन हवंय. पुढच्या एका चरणामध्ये सोहमस्मी अशी संकल्पना आहे. सोहमस्मी, सोहम याविषयी आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. एकात्मता सोडलेली नाहीये. बाकी सगळं ज्ञानमार्ग सांगितला, कर्ममार्ग, कर्म करा हेही सांगितलं, कर्म नाही केली तर काय होईल हे सांगितलं, ज्ञान सांगितलं, भक्ती सांगितली. पण बेस लाईन आणखीन एक आहे, एकात्मता सोडलेली नाहीये. कितीही भक्ती केली तरी एकात्मतेचं ज्ञान सोडलेलं नाहीये. तू आणि मी वेगळा नाही. टेंबे स्वामींनी सुद्धा एक प्रार्थना छान त्यांच्या ह्याच्यामध्ये करून ठेवली आहे. ह्याच प्रार्थनेचा आशय तो आहे, हिरणमय पात्र झाकी सत्यमुख ते उघडी की कल्याणतम ते रूप मग पाहू आपोआप दर्शन होणार आहे. ज्या वेळेला ते हिरणमय सोन्याचं झाकण दूर होईल तेव्हा सत्य स्वरूपाचं आपोआप दर्शन होईल. पूषा देवी मंडवी, त्यांनी सुद्धा पोषण करणाऱ्या देवतेला ही प्रार्थना केलेली आहे. तो हा पुरुष मी जाणतो, तो आणि मी एकच आहोत, ही एकात्मता इथे साधलेली आहे. याच्यानंतर शेवटच्या चरणामध्ये उपनिषदकार सांगतात, आठव तू काय केलंस, आठव तू आजपर्यंत काय केलंस. अनेक तत्वचिंतक असं सांगतात की हा जो श्लोक आहे, ओम क्रतो स्मर कृतज्ञ स्मर क्रतो स्मर कृतज्ञ स्मर,
आठव आठव आठव, काय केलंस तू? अनेक तत्वचिंतक असं सांगतात की हा जो श्लोक आहे हा अंतिम समयी विचार करण्याचा श्लोक आहे, असं सांगतात सगळे तत्वचिंतक. अनेक जण सांगतात की हा शेवटच्या क्षणावरती विचार करण्याचा श्लोक आहे. आठव तू काय केलंस, काय मिळवलंस ते आठवायचं नाही. हा, मी बंगला मिळवला, मुलं बाळ, गाडी गोडी, भरपूर जागा जमीन, मान मरातब, तू काय केलंस आयुष्यभर हे आठव. असं आपल्याला आठवायला इथे आचार्य सांगतात. आचार्य सांगतात हे सगळं आठव आणि दर्शन सुद्धा घे. कसलं दर्शन घ्यायचंय? जन्म मृत्यू जरा व्याधी. दररोज मृत्यूचं दर्शन घ्या. मृत्यूचा विजय साजरा करण्याच्या ग्रंथमाला आपण ऐकतो की नाही, प्रवचनमाला आपण ऐकतो. भागवतांनी सांगितलंय ना, मृत्यूचा विजय कसा साजरा करावा याविषयी भागवत बोलतंय. आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्याचं दर्शन रोज घ्यावं असं आचार्य आपल्याला सांगतात. शेवटच्या मंत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे, अग्ने नय सुपथाराये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान. हे अग्नीला उद्देशून आहे, अग्नीकडे प्रार्थना केलेली आहे की हे अग्नी तू आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जा. आता अग्नीलाच का सांगितलंय? अग्नी ही एकमेव देवता अशी आहे की जी आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये मध्यस्थ म्हणून काम करते. सोपं म्हणून आपण समजून घ्यायचंय. या सगळ्या बोलण्याचा आशय हा आपल्याला समजून घेणं हा एकमेव आहे. आपल्याला जे काही मागायचंय ते सुद्धा आपल्याला अग्नीकडेच मागायचंय. दशरथा घे पायसदान, त्यांनी त्यांच्याकडेच मागितलं ना जी इच्छा होती ती, तेव्हा अग्नीनी त्यांना प्रसाद दिला. आपण गोष्टी ऐकून आहोत. तामा अवह जात वेदो मनपगामिनी, श्री सुक्तामध्ये आपण सांगतो, हे लक्ष्मी मला अग्नी, हे अग्नी तू लक्ष्मी माझ्यासाठी घेऊन ये. का? विष्णूला नारायण आहे आमच्याकडे नारायणाच्या बरोबर विष्णू आहे, लक्ष्मी. आपण तिला नाही सांगू शकत, नारायणाला नाही सांगू शकत तू आम्हाला लक्ष्मी दे म्हणून? अग्नीला सांगायचंय. अग्नी आपल्याला लक्ष्मी आणून देणार आहे, अग्नी आपल्याला भगवंतापर्यंत नेण्यासाठी मदत करणार आहे. पण शास्त्रकार इथे असं सांगतात, हे अग्नी, त्याला सुद्धा धमकावलंय. सोपं नाही आहे, शास्त्रकार सरळ नाही आहेत. जसं आपल्याला सांगितलंय ना, अनेक कडक शब्दामध्ये आपल्याला सांगितलंय, तसं यांनी अग्नीला सुद्धा धमकावलंय. हे अग्नी, मला भगवंतापर्यंत नेणं हे इतकं सोपं नाहीये तुझ्यासाठी. का? कारण माझ्यातल्या पापांशी तुला घनघोर युद्ध करावं लागेल, इतका पापी मी आहे. कारण आपण मगाचपासून तेच बघतोय, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पाप खर्च करावी लागतात, पुण्यही खर्च करावी लागतात, म्हणजे कर्म खर्च करावी लागतात. कुठचंच पापकर्म हा नंतरचा, कर्माच्या नंतरचा विषय आहे. पापकर्म आणि पुण्यकर्म, मुळात कर्मच नाहीशी करावी लागतात. आम्ही इतके पापी आहोत की आमच्या पापांजवळ हे अग्नी, तुला घनघोर युद्ध करावं लागेल आणि मगच तू आम्हाला भगवंतापर्यंत नेऊ शकतोस. माझ्यासारख्याची पाप जाळणं हे सोपं नाहीये, भयंकर युद्ध तुला करावं लागेल. मी पापी आहे असं सांगतात, मी म्हणजे आपण. आणि या पापांजवळ युद्ध केल्यानंतरच तुला मला भगवंतापर्यंत नेता येईल. तर हे अग्नी, तू आम्हाला या परमेश्वरापर्यंत घेऊन जा. उपनिषदकारांच्या या पूर्ण चर्चेमध्ये उपनिषदकार असं सांगतात की हे आम्हाला कोणी सांगितलंय? हे आम्हाला आमच्या धीर पुरुषांनी सांगितलंय, आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलंय, असं उपनिषदकार म्हणतात. ही सगळी आतापर्यंतची चर्चा झालेली आहे ती. आता याच्यामधनं आपण काय समजून घ्यायचंय? उपनिषदकारांचा प्रचंड विनम्र भाव. आपल्याला सुद्धा आपण एका ठिकाणी काही गोष्टी वाचतो, त्याच्यावर आपलं मत आपण निर्माण करतो आणि हे माझंच मत आहे म्हणून सांगतो. पण उपनिषदकार एवढं सगळं सांगितल्यानंतर सुद्धा म्हणतात की हे आम्हाला आमच्या पूर्वजांनी, धीर पुरुषांनी आम्हाला सांगितलेलं आहे, आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत आणलेलं आहे. याच्यामधनं आपल्याला आणखीन एक गोष्ट समजते की आपल्या ज्ञान परंपरेचा इतिहास हा किती उत्तुंग आहे. ज्या वेळेला उपनिषद निर्माण झाली, ग्रथित केली गेली, त्यावेळेचं हे ज्ञान नाही आहे. ग्रथित केली गेली त्याच्या आधीपासून चालत येणारी ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट आम्हाला आमच्या धीर पुरुषांनी सांगितली. आम्ही पुढच्या काही उपनिषदांमधनं असे उल्लेख येतील की आमच्या वेळेला हे आम्ही बघतोय समोर, त्यांच्या वेळेला ही परिस्थिती होती. कारण गुरु शिष्यामध्ये आपुलकीचं नातं होतं. हा उपनिषदकारांचा विनम्र भाव आपण बघितला पाहिजे आणि आपल्या उत्तुंग असलेल्या ज्ञान परंपरेचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे, प्राऊड फिलिंग वाढलं पाहिजे. आपल्याला आपल्या ज्ञान परंपरेचं संरक्षण करण्याची जरी बुद्धी झाली, या सगळ्यातनं जर एखादा विचार मनामध्ये आला तरी सुद्धा या उपनिषदकारांनी हे सगळं आपल्यासमोर मांडलं, याचं काहीतरी फल हे आपल्या अशा बुद्धी निर्माण होणं, बुद्धी स्थिर होणं की आणखीन काय असेल, मी यातलं काय जगू शकतो, मी यातलं काय करू शकतो, मी समाजासाठी काय करू शकतो,
असा विचार करणं हे उपनिषदकारांना अपेक्षित आहे. ज्ञानपरंपरेचं संरक्षण करणं म्हणजे आपण शिकून घेणं. असं म्हणतात की वेदांच्या एकट्या सामवेदाच्या हजारो शाखा होत्या आणि शाखा म्हणजे प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी होती. असं नाही की थोडासा फरक आहे आणि सगळं सारखं आहे. प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगळी होती. सामवेदाच्या एकट्या हजारो शाखा होत्या. आता 1-2च शिल्लक आहेत, 2-3च शिल्लक आहेत. ऋग्वेदाची एकच शाखा शिल्लक आहे, अनेक शाखा होत्या. मग त्या शाखा कुठे गेल्या? लोप पावल्या. कोणाची जबाबदारी? ज्ञानपरंपरा लोप पावली ही जबाबदारी कोणाची? आपली जबाबदारी आहे ना. आपण जे 4 गोष्टी वाचू शकतो, काहीतरी ज्ञान मिळवू शकतो, यांची जबाबदारी आहे. हे लोप पावलं याला, किंवा जे आक्रांत आले त्यांनी मारून टाकलं अनेकांना, अनेक ज्ञानसंपदा आपली उद्ध्वस्त केली. पण आता अशी गोष्ट होऊ नये. ही जी काही 108 उपनिषद शिल्लक आहेत त्यातल्या 10 उपनिषदांचा तरी आपण आज 2025 मध्ये अभ्यास करू शकतोय, तर तो करावा, त्याचं संरक्षण करावं. म्हणजे कदाचित 3035 मध्ये अजून 100-200 वर्षांनी असं होऊ नये, अरे नाही ते ईशावास्य उपनिषद नावाचं काहीतरी होतं पण आता त्याची स्क्रिप्टच मिळत नाही, त्याच्याविषयी अभ्यासकच आता मिळत नाही, ते संपून लुप्त झालं, लोप पावलं. असं होऊ नये. आतापर्यंत जे झालं ते होऊन गेलं, पण आता जी उपलब्ध ग्रंथसंपदा आहे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की याचा अभ्यास करावा आणि हे ज्ञान पिढी दर पिढी पुढे पुढे आपण द्यावं. आणि मला खूप समाधान वाटतंय की आपण जर का हे सांगत राहिलो ना, तर नवीन पिढी, छोटी छोटी मुलं सुद्धा हे ज्ञान स्वीकारतायत, तो अभ्यास करतील. पण त्यांना दाखवून दिलं पाहिजे, त्यांना पुस्तकं ग्रंथ आपण वाचले पाहिजेत आणि त्यांना ते उपलब्ध करून दिले पाहिजे. ग्रंथातून डोकं वर काढून अनेक अभ्यासकांनी आता समाजामध्ये फिरण्याची गरज आहे, ते ज्ञान बाहेर देण्याची गरज आहे. आणि हे सगळं आपण करू शकतो. आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे. आणि आपली ही हिंमत कधी निर्माण होईल? वेदांताच्या अभ्यासानी, शांकर भाष्याच्या अभ्यासानी. क्रिएटिव्ह माइंडसेट, मी म्हटलं ना, नवनिर्मितीचं सामर्थ्य आपल्याकडेही आहे. चांगल्या विचारांची स्वीकारार्हता आपल्याकडेही वाढायला पाहिजे. वयम पंचाधिकम शतम गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, फक्त वाक्प्रचार माहिती आहे बऱ्याच जणांना, त्याची मागची गोष्ट माहित नाही. एकदा त्या दुर्योधनाला त्याच्या स्वभावानुसार तो कोणाची तरी छेड काढतो, छळतो कोणाला तरी वाटेत, आणि ते असतात गंधर्व, ते त्याला पकडून घेऊन जातात. इकडे ह्या भीमाला, अर्जुनाला फार आनंद होतो, अरे वा वा वा, त्या दुर्योधनाला पकडून नेलं, आपलं होतं ते निघून गेला शत्रू. ज्यावेळेला धर्मराजाला हे कळतं त्यावेळेला तो सांगतो की अरे तुम्ही असा आनंद नका व्यक्त करू, आपल्या भावाला गंधर्वाने पकडून नेलंय, म्हणजे तो हस्तिनापुरावर केलेला हल्ला आहे, तुम्ही त्याला सोडवून आणलं पाहिजे. आपल्यातलं काय वैर आहे ना ते आपलं आपण बघू. वयम पंचाधिकम शतम, ते तिथे आहे तो वाक्प्रचार. आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे. अशा अनेक गोष्टी आपण पुढे दिल्या पाहिजेत. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि पुढच्या पिढीला या गोष्टी देणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्यामध्ये हे सामर्थ्य आहे. क्रिएटिव्ह माइंडसेट, चांगल्या विचारांचा ऍक्सेप्टन्स, ते वयम पंचाधिकम शतम आहे. त्या भीमाला आणि अर्जुनाला तो पटला चांगला विचार. त्यांनी सांगितला की तुम्ही त्याला सोडवून आणलं पाहिजे, तो आपल्यावर केलेला हल्ला आहे. ते ताबडतोब गेले आणि त्याला सोडवून आणलं. विचार करत बसले नाही, तुझं मत काय, माझं मत काय, आपण 4 जणांना विचारू. चांगल्या विचाराचा ताबडतोब स्वीकार करणं, ही गोष्ट आपल्याला या वेदांताच्या अभ्यासातून मिळते. एका ज्ञानाच्या महत्तम वाक्यापासून आता आपल्याला पटेल. मी सुरुवातीला सांगितलं होतं की इथून जाताना आज ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचित् जगत्याम जगत, ईश्वर चराचरात भरलेला आहे म्हणजे काय हे इथून जाताना तुम्हाला जास्त स्पष्ट झालेलं असेल. ते इतकं लाईटली घेणारं वाक्य नाही, त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. असा ज्ञानाच्या महत्तम वाक्यापासून सुरू झालेलं हे उपनिषद, ईशावास्य उपनिषद, आपल्याला कर्माच्या मार्गातून भक्ती पूर्ण असलेल्या प्रार्थनेपर्यंत आणून सोडतं. मध्ये आपल्याला कर्मही सांगितलंय, कर्म करा, कर्म केलं तर काय मिळणार आहे, कर्म नाही केलं तर काय मिळणार आहे. आणि ज्ञान, कर्म आणि भक्ती याची अशी यथेच्छ चर्चा आपल्याला यथामती, यथाशक्ती, जेवढं मला अवगत करून घेता आलं, जेवढं आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं त्यातलं आम्ही जेवढं पदरात पाडून घेऊ शकलो, मी घेऊ शकलो, एवढा विचार मी आपल्या समोर मांडू शकलो. नक्की मी तुम्हाला विश्वासाने आत्ता असं सांगू शकतो की अनेक संकल्पना आपण उद्यापासून जगायला सुरुवात करू शकतो. करू की नाही करू, सगळ्यांनी आपापला विचार करावा. पण निदान या संकल्पना आपण रोज जगू शकतो, हा विश्वास मी आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात मला यश आलेलं आहे असं मी समजतो. आणि आज इथे आपण थांबतो. या ईशावास्य उपनिषदाला आपण नमस्कार करूया. शंकराचार्यांना, आचार्यांना जर आपल्याला खऱ्या अर्थाने नमस्कार करायचा असेल तर असं आपण त्यांच्या शांकर भाष्याचा विचार आपण करूया, अभ्यास करूया आणि जवळ बसून समजून घेऊया सद्गुरूंच्या, ज्ञानी लोकांच्या.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत. श्रोता भक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया.